नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या गाथा पॉडकास्टमध्ये. आज आपण बोलणार आहोत आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याशी निगडीत अशा एका महत्त्वाच्या विषयावर, म्हणजेच वास्तुशास्त्रावर. घरातील ऊर्जा, आनंद, आरोग्य आणि समृद्धी कशी जपावी हे वास्तुशास्त्र आपल्याला सांगतं. या विषयाचं गूढ रहस्य आणि सोप्या उपायांवर आज आपल्याशी संवाद साधणार आहेत वास्तू रविराज, ज्यांनी अनेक घरं, ऑफिसेस आणि जीवनं वास्तुशास्त्राच्या माध्यमातून संतुलित केली आहेत. चला तर मग जाणून घेऊया घराचं वास्तुशास्त्र म्हणजे नक्की काय आणि ते आपल्या जीवनाला कसं दिशा देतं. वास्तुशास्त्राला अंधश्रद्धेपासून वेगळं कसं करतं? काही वास्तूंमध्ये तुमचं मन रमतं आणि काही वास्तूंमध्ये अरे केव्हा एकदा मी बाहेर निघतो असं होतं. म्हणजे ईशान्येमध्ये काही दोष असेल हो तर मानसिक त्रास जास्त होऊ शकतो असं होऊ शकतो. पहिली गोष्ट, येण्यासाठी उत्तर, वापरण्यासाठी आग्नेय आणि त्याला स्टॅबिलाइज आणि ग्रो करण्यासाठी साऊथ वेस्ट. या तीन महत्वाच्या दिशा आहेत. सिम्बॉलिक निळा रंग जरी तिथे आणला पण लाल रंग रिमूव्ह करायचा. नॉर्थ ईस्ट आणि साऊथ ईस्ट हे जर दोघं एकाच वेळी या दोन्ही दिशांमध्ये जर तुमच्याकडे वास्तुदोष आले तर गंभीर आजार येणं ऑब्व्हियस किंवा निश्चित असतं. कुठला रंग असावा आणि कुठला रंग टाळावा? टिपिकली देवघर किचनमध्ये आढळतं. हां, योग्य की अयोग्य? अयोग्य आहे. या बिल्डिंगचं गेट कोणत्या दिशेला आहे किंवा या बिल्डिंगचा मेन प्रवेशद्वार कोणत्या दिशेला आहे. जर बिल्डिंगचं एंट्रन्स वायव्य दिशेमध्ये असेल ना, वास्तुशास्त्र इज नॉट डेस्टिनी मेकर, इट्स अ कॉम्प्लिमेंटरी सायन्स. जेव्हा बरीचशी लोक रेंटमध्ये वगैरे असतात, मग अशा लोकांना आपण कसं गाईड करता? ते यंत्र कशी वर्क होतात? काही मिरर्स असतात, काही पिरॅमिड्स असतात, तर ह्या गोष्टींचा नक्की उपयोग काय होतो? ईशान्य म्हणजे नॉर्थ ईस्टमधला टॉयलेट म्हणजे कॅन्सर ही एक अतिशय घाणेरडी आणि घाबरवणारी प्रवृत्ती वाढवली आहे. किंवा पैशाचे मार्ग उत्तर म्हणजे नॉर्थ दिशा देते. नमस्कार, गाथाच्या नवीन भागामध्ये आपलं स्वागत. आपला आजचा विषय आहे वास्तुदोष, जो प्रत्येकाच्या घरामध्ये वास्तुदोष म्हणू शकतो किंवा वास्तुशास्त्र म्हणू शकतो. याच्यामधून वास्तुदोष काढता येतात आणि आपली जी जगण्याची पद्धत आहे किंवा आपला जे ओव्हरऑल जगण्याचा अनुभव आहे तो चांगला करता येतो. आणि यासाठी आपल्याला सोबत बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत रविराज अहिरराव. आपण त्यांना वास्तू रविराज या नावाने चांगले ओळखतो. नमस्कार सर. नमस्कार. आपल्या या गाथा पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. तर सर्वप्रथम आपण वास्तुशास्त्र याची सुरुवात कुठून झाली, याचा इतिहास नक्की काय, ते आम्हाला फक्त थोडक्यात जाणून घ्यायचं. तसं बघायला गेलं तर याचा उगम कुठे कसा झाला याचं एक्झॅक्ट वर्ष सांगणं कठीण आहे. पण आता कसं आहे ना की वेदांमध्ये याचा पहिला उल्लेख मिळतो. वेद कालातीत आहे. गीतेच्या 3ऱ्या अध्यायात देवाने म्हणजे श्रीकृष्णाने म्हटलं आहे की ही गीता मी 1 अब्ज वर्षापूर्वी सूर्याला सांगितली, म्हणजे अर्जुनाला सांगायच्या अगोदर. मग त्याच्या अगोदर वेद आले आणि वेदांचा सार म्हणजे गीता. मग याचा अर्थ, आणि वेदांमध्ये ना अथर्व वेदामध्ये स्थापत्य वेद नावाचं एक प्रकरण आहे. ओके. आणि तिथून तुम्हाला वास्तुशास्त्राचे रेफरन्स मिळायला सुरुवात होतात. मग शेकडो नाही हजारो पुराणांमध्ये वास्तुशास्त्राचा उहापोहा आला. त्यामुळे जर म्हणायला गेलं तर हजारो वर्षपूर्वीचं हे शास्त्र आहे. त्यामुळे त्याला बेसिकली मूळ हे 5000 वर्षापूर्वीचं आहे, 10,000 वर्षापूर्वीचं आहे हे सांगणं कठीण आहे. पण अतिप्राचीन शास्त्र एवढं आपण त्याचं नक्की मान्यता देऊ शकतो. दॅट्स ऑल. आता वास्तुशास्त्राचं नेमकं आपण उद्दिष्ट काय समजू शकतो? जे शास्त्र तुम्ही म्हणता एवढं जुनं आहे, त्याच्या मागे काय लॉजिक आहे की ते आपण आत्मसात केलं पाहिजे? कसं आहे माहिती आहे का की निसर्गाशी संतुलन साधणं. आता हा जो निसर्ग आहे हा 5 तत्वांनी बनलेला आहे आणि तो निसर्ग 5 तत्वांचा आहे. त्या निसर्गातली आपली वास्तू ज्याच्यामध्ये आपण राहतो, काम करतो, ती पण 5 तत्वांनी बनलेली आहे. आपलं शरीर जे आहे ना ते पण 5 तत्वांनी बनलेलं आहे. मग सगळीकडे जर 5 तत्व आहेत तर या 5 तत्वांचं संतुलन किंवा त्यातलं ऊर्जा विनिमय, एक्सचेंज ऑफ एनर्जी ही कशी झाली पाहिजे. आणि भारतीय सर्व प्राचीन शास्त्रांमध्ये ना
अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे ते मानवाचं शरीर, मानवाचं मन आणि मानवाचा आत्मा. त्यामुळे आपली सगळी शास्त्र जी आहे ही शरीर, मन आणि आत्मा या तिघांशीच संबंधित आहे. शरीर प्रसन्न तर मन आनंदी, आणि शरीर आणि मन दोघं आनंदी आणि प्रसन्न तर आत्मा सुखासीन. त्यामुळे हे सगळं जे आहे ना, निसर्ग शक्तीच्या माध्यमातून मानवी जीवन समृद्ध करणं म्हणजे वास्तुशास्त्र. मग त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, आता 14 गुणसंपन्न व्यक्तिमत्व म्हणजे काय, तर 5 तत्व, 3 प्रवृत्ती, सत्व रजतम आणि 6 षडरिपू. माणूस आहे. एक लक्षात घ्या, जगामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह, देव दानव, चांगलं वाईट, दिवस रात्र, शिव शक्ती, एका गोष्टीला दुसरी विरुद्ध शक्ती ही आहे. आणि जोपर्यंत ह्या दोघांचं संतुलन नाही तोपर्यंत ऊर्जा चक्र पूर्ण नाही. त्यामुळे हे ऊर्जा चक्र, आणि ऊर्जा चक्राच्या माध्यमातून तुमचं शरीर, मन आणि आत्मा, आणि मग पर्यायाने तुमचं जीवन समृद्ध करणं म्हणजे वास्तुशास्त्र. पण आता कसं होतं की एखादी गोष्ट जर आपण प्रूव्ह नाही झाली तर त्याला लोक अंधश्रद्धा म्हणतात. तर ह्या केसमध्ये वास्तुशास्त्राला अंधश्रद्धेपासून वेगळं कसं करा? कारण एक पुसटची रेषा असेल मे बी याच्यामध्ये, लोकांच्या बघण्यामध्ये, परसेप्शनमध्ये, तर ती तुम्ही कशी दूर कराल? काय वेगळंपणा? आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, 5 तत्व शाश्वत आहे. बरं, विज्ञान हे शाश्वतावर आधारित आहे, नंबर 1. आता जसं मी मगाशी सांगितलं की निसर्ग 5 तत्वांनी बनला आहे. मनुष्य शरीर आणि मनुष्याची वास्तू ह्या पण 5 तत्वांनी बनल्या आहे. आता विचार कर बरं, ही 5 तत्व जी आहेत ना, ही स्वयंभू आहेत. म्हणजे जलतत्व, अग्नितत्व, पृथ्वीतत्व, वायुतत्व आणि आकाशतत्व, ही 5 तत्व ही जगातल्या कुठल्याही कारखान्यामध्ये मॅन्युफॅक्चर होत नाही आणि कुठल्याही समुद्रामध्ये त्यांचा नाश होत नाही. ते स्वयंभू आहेत. पण त्याचवेळी हे 5 तत्व एकत्र येतात आणि मुंगीपासून हत्तीपर्यंत सजीव निर्जीव सगळे यातूनच साकारतात आणि अंतिमतः पुन्हा याच्यातच विलीन होतात. आणि दुसरीकडे मी तुम्हाला एक सांगेल की सध्या आपण क्वांटम फिजिक्स, क्वांटम हा शब्द खूप वापरतो. ठीक आहे, मान्य आहे, तो शास्त्राचा आहे, तो शास्त्राला इंडिकेट करतो. तो मग इथे प्रत्येक गोष्ट म्हणजे एनर्जी आहे. मग पृथ्वी, अग्नी, वायू, जल ह्या सगळ्या किंबहुना प्रत्येक गोष्टीमधून एनर्जी, व्हायब्रेशन, इम्पल्सेस हे येत आहेत. आणि मग याचं मॅनेजमेंट म्हणजेच विज्ञान. मग एक विचार करा, मी ऑलवेज खूप माझं आवडतं उदाहरण नेहमी, सकाळची सूर्यकिरणं घरात का आली पाहिजे, दुपारची प्रखर किरणं घरामध्ये का नको? आता बेसिकली एक लक्षात घ्या की शास्त्रामध्ये, आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये ताम्र किरण आणि अतिनील किरण हे शब्द आहेत बरं का. अल्ट्राव्हायलेट अतिनील, ताम्र इन्फ्रारेड. अच्छा. अल्ट्राव्हायलेट आणि इन्फ्रा हे कदाचित 16व्या शतकात आलेत. पण अतिनील आणि ताम्र हे हजारो वर्षांपूर्वी आलेत. फक्त प्रॉब्लेम काय आहे ना, आमच्याकडे ना ब्रिटिश राजवट जेव्हा आली ना, त्यांनी ब्रिटिश राजवटीने आपलं वर्णन काय केलंय, चोर, लिटेरेज किंवा जादू टोणा वगैरे करणारे लोक म्हणजे भारतीय लोक आणि ती भारतीय संस्कृती. आणि मेकॉलेच्या एज्युकेशन पद्धतीने आमच्या डोक्यात ती इतकी बसवली की आम्हीच आमच्याकडचं 100 नंबरी 24 कॅरेटचं शुद्ध सोनं विसरलो. सो हे पुन्हा येत आहे किंवा याची पुन्हा जागरूकता निर्माण झाली आहे, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि एक लक्षात घ्या, खरं सोनं असतं ना, भले कदाचित एखादी निसर्गाची काजळी त्याच्यावर चढते, पण त्याच्यातलं जे सोनं तत्व जे आहे ना 100 नंबरी, ते लपत नाही, ते पुन्हा वर येतं
आणि अशा पद्धतीने वास्तुशास्त्र जिवंत आहे. म्हणजे मी कधी कधी असं पण म्हणतो की गुड ॲडव्हर्टायझिंग कॅनॉट सेल बॅड प्रॉडक्ट्स. अहो इथे तर कोणी जाहिरातच करत नाही आहे, तरी प्रॉडक्ट विकलं जात आहे. म्हणजे वास्तुशास्त्राला डिमांड आहे. मला सांगा, कोणी इथे प्रमोट करत आहे का? नाही करत. मग माणसाला वास्तुशास्त्राकडे काय यावंसं वाटलं? कारण जेव्हा त्याच्या भौतिक जगातले सगळे प्रश्न अडकतात, त्याची गाडी अडकते, खुंटते, मग तो अशा गोष्टींकडे येतो. आणि ह्यातच सगळं रहस्य दडलं आहे असं मला म्हणावंसं वाटतं. म्हणजे आपण आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे की ऊर्जा प्रवाहित होते किंवा फ्लो होतो आहे, तो फ्लो, माझं मगाचा प्रश्नाचं कारण असं, अंधश्रद्धा का? कारण का ती ऊर्जा आपल्याला दिसत नाही आहे, त्याचा अनुभव घ्यावा लागतो. तर अशा वेळी तुम्ही ते अंधश्रद्धा नाही आहे हे सांगण्यासाठी ते ऊर्जेचा फ्लो सांगण्याचा काही उदाहरणं आहेत का? आता एक सिंपल गोष्ट लक्षात घ्या की माझ्या वास्तुरविराज या पुस्तकामध्ये मी पहिल्यांदा वास्तुशास्त्र एक विज्ञान या विषयावरचा चॅप्टर मी आणला. तत्पूर्वीच्या कुठल्याही वास्तुशास्त्राच्या पुस्तकामध्ये विज्ञान याबद्दल कुठे चॅप्टर नव्हते आले. आता एक उदाहरण मी तुम्हाला सांगू शकतो की वास्तुशास्त्र तुमचं किचन आग्नेय दिशेत असावं असं सांगतं. आता आग्नेय दिशेकडे का? तर मी तुम्हाला असं म्हणेन की आपले हे 3 बोटं मी तुम्हाला दाखवू इच्छितो. हा सपोज ही मधलं बोट जर तुम्ही बघितलं तर याला मी पूर्व दिशा म्हणेन. ही वरची ईशान्य आहे आणि खालची आग्नेय. आता हे सूर्य इकडे, सूर्याकडून हे प्रकाश किरणं येत आहेत, हे माझं घर आहे. तेव्हा या घराच्या या कोपऱ्यामध्ये म्हणजे खालच्या बाजूला आग्नेय दिशेला तुमचं किचन आलं पाहिजे. का आलं पाहिजे? बघा, आमच्या ऋषीमुनींनी हा थॉट कसा मांडला आहे आणि त्याच्या मागचं विज्ञान, या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला सांगेन. सकाळची सूर्यकिरणं जेव्हा 45 अंशातून, म्हणजे आग्नेय दिशा पूर्वेच्या 45 अंशातून ती जेव्हा परावर्तित होतात किंवा प्रवाहित होतात, तेव्हा त्यांच्यामध्ये असे काही बदल घडून येतात की ते किरण जेव्हा त्या किचनमध्ये पोहोचतात तेव्हा तिथले जीवाणू, किटाणू हे मारले जातात. आणि तिथे जे अन्न तयार होतं त्याच्यासाठी आरोग्यदायक वातावरण तयार होतं. हा पहिला भाग. दुसरी गोष्ट, आग्नेय दिशेच्या पूर्व भिंतीवर खिडकी असावी, कारण सकाळची सूर्यकिरणं तिकडून येतात. बरं, आता पृथ्वी गोल फिरते. बघा, सगळ्या विज्ञानाच्या गोष्टी सांगतोय मी. पृथ्वी गोल फिरते. आता ही पृथ्वी गोल फिरत असताना तुम्हाला माहिती आहे, एखादं वाहन जसं पुढे गेलं की समोरून हवा येते, तशी ही पृथ्वी फिरता फिरता समोरची वैश्विक ऊर्जा ही समोर, म्हणजे नॅचरल समोरूनच येणार. मग तिचा आपल्या शरीरातला बेस्ट पॉवरफुल रिसिव्हिंग अँटेना इथे आहे सहस्त्रार चक्रात. कुठल्या चक्रात? सहस्त्रार चक्र. आता या सहस्त्रार चक्राला एक पॉवरफुल रिसिव्हिंग, तो ती ऊर्जा ॲक्सेप्ट करतो. ती ऊर्जा तुमचं शरीर आणि मन प्रफुल्लित करतं. आता किचन म्हटलं म्हणजे अग्नी, म्हणजे उष्णता. आजच्या 21व्या शतकातली जी किचन आहेत किती छोटे, कॉम्पॅक्ट आहेत. म्हणजे कंजेशन आलं. कंजेशन आहे, उष्णता आहे. आणि त्या महिलेला तिथे सकाळी 1.5 ते 2 तास, संध्याकाळी 1.5 ते 2 तास, दिवसाला 5 तास काम करायचं. मग त्या कंजेशन आणि उष्णता ह्या 2 गोष्टी तिच्या आरोग्याला घातक असतात. म्हणून पूर्वेकडून येणारी सूर्यकिरणं, पूर्वेकडून येणारी हवा, पूर्वेकडून येणारी वैश्विक ऊर्जा जेव्हा तिला मिळते तेव्हा तिचं शरीर आणि मन ऑटोमॅटिकली रिलॅक्स आणि रिचार्ज होतं. हा झाला दुसरा भाग. तिसरी गोष्ट, आता क्रॉस व्हेंटिलेशन. बघा, म्हणजे मॉडर्न आर्किटेक्चर, मॉडर्न इंटेरियर आणि प्राचीन शास्त्र. आता इथे बघा की आपलं वास्तुशास्त्र असं सांगतं की दक्षिण पश्चिम भागामध्ये कमीत कमी दारं खिडक्या असाव्या. आता भारताचा जो कर्कवृत्तावर आपण जे म्हणजे विषुववृत्ताच्या खालच्या भागामध्ये आहे, दक्षिण ध्रुवामध्ये, तर इथे काय होतं ना की आपल्याकडे दक्षिण नैऋत्य वारे जास्त पॉवरफुल आहेत. म्हणजे याला आधुनिक शास्त्रामध्ये क्लायमॅटॉलॉजी म्हणतात.
तर त्या क्लायमेटॉलॉजीनुसार आपल्याकडे नैऋत्येकडून वारे येतात, पण मग ते अतिप्रखर पण नको, पण ते आले पाहिजेत. बरं, किचनमध्ये जी उष्णता, भाज्या चिरणं, फोडणी, ह्याचं जे पोल्युशन तयार होतं, ही पश्चिम दक्षिणच्या खिडकीतून आलेली हवा जेव्हा पूर्वेच्या खिडकीतून बाहेर जाते तेव्हा विदाऊट एक्झॉस्ट फॅन तुमचं किचनचं पोल्युशन फ्री होतं. आणि जेवढं पोल्युशन फ्री तिथे तेवढ्या माणसाला काम करणं सोपं. मगाशी मी सांगितलं काय, एनर्जी मॅनिफेस्टेशन, निसर्ग ऊर्जेपासून मानवी जीवन समृद्ध करणं. विदाऊट AC, विदाऊट एक्झॉस्ट फॅन जर मी त्या किचनमधल्या व्यक्तीला निसर्ग शक्तीच्या माध्यमातून सुखद वातावरण निर्माण करतो, तर ह्याच्यामध्ये विज्ञान आहे का अंधश्रद्धा आहे? विज्ञान. हां, आता प्रॉब्लेम काय तो माहिती आहे का, मला वाटतं त्याच्यावर आपण नक्की चर्चा करावी. प्रत्येक क्षेत्रामध्ये ना काही संधी साधू खूप येतात. या क्षेत्रात पण ते खूप आलेत, आपण त्याच्यावर नक्की बोलू. कारण काय ना की या सोशल मीडियाच्या माध्यमातून याच वास्तुशास्त्राला बेसिकली अर्धवट ज्ञानामुळे बदनाम करणारे लोक पण खूप आहे. आणि त्यामुळे कधीकधी काही लोकांना अंधश्रद्धेचं पिल्लू जरा वर आणावं असं वाटतं. बाकी बेसिकली एक लक्षात घ्या, अंधश्रद्धेबद्दल एक आणखीन महत्त्वाची गोष्ट सांगतो बरं का. 2010 साली मुंबई हायकोर्टामध्ये एक जनहित याचिका दाखल केली गेली होती. त्याला पहिला आरोपी भारत सरकार होता. अच्छा. दुसरा आरोपी महाराष्ट्र सरकार होतं. तिसरं IG पोलीस महाराष्ट्र, पोलीस कमिशनर मुंबई, त्याच्यामध्ये मी पण होतो. काय म्हणताय, काय विषय? त्याच्यामध्ये मी पण होतो. त्याच्यामध्ये 2 वास्तुतज्ञ होते आणि अगदी बेजान दारूवालासारखा ज्योतिषी पण होता. आणि याच्यावर बेसिकली काय झालं होतं की आम्ही भीती पसरवतो आणि भीती पसरवून लोकांना घाबरवून लोकांचा असहाय्यतेचा फायदा घेतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तो जनहित याचिका हे सगळं अवैज्ञानिक आहे आणि हे थांबवावं. पण मित्रा, मी तुम्हाला सांगू इच्छितो की भारत सरकारने पण त्याच्यामध्ये आपलं ॲफिडेव्हिट दिलं, महाराष्ट्र सरकारने दिलं, तो सगळा डेटा रेकॉर्ड माझ्याकडे आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आत्तापर्यंत भारतातल्या 6 हायकोर्टांमध्ये अशा प्रकारच्या केसेस आल्या. एक सुप्रीम कोर्टात पण गेली 2004 साली. ह्या सगळ्या केसेस फेटाळल्या गेल्या. ही 2010ची केस ज्याच्यामध्ये मी पण एक वादी होतो, पण मुंबई हायकोर्टाने ती जनहित याचिका फेटाळून लावली आणि सांगितलंय भारत सरकारला किंवा न्यायव्यवस्थेला हे शास्त्र मान्य आहे. त्यामुळे अंधश्रद्धावाले बेसिकली एक लक्षात घ्या, ते काही करतात, करू देत. कसं आहे सांगू का, एक लक्षात घ्या, आपल्या पुराणामध्ये पण एक आहे, कणाद मुनींनी अणूचा शोध लावला, पण त्याचवेळी चार्वाक नावाचा पण एक टीकाकार होता ना. अच्छा. तो या सगळ्या वैज्ञानिक गोष्टींवर आक्षेप घ्यायचा. त्यामुळे आधी अनंत काळापासून तिथे कणाद आणि चार्वाक होते. तर आज श्रद्धा आणि अंधश्रद्धा आली, यालाच म्हणतात काळाचा ओघ. दॅट्स ऑल. की घराचे रंग चूज करताना आपण किती काळजी घेतली पाहिजे, आणि हा वास्तुदोष आपण जे म्हणतो किंवा मानसिक स्थैर्य, आर्थिक गोष्टी ह्या कलरवरून डिफाईन होतात का, की ह्याच्यामध्ये जे बदल येतात आपल्यामध्ये ते कलर मॅटर करतो का ह्या गोष्टीमध्ये? हो, कलर खूप मोठ्या प्रमाणावर मॅटर करतो. आणि पुन्हा पराग मी असं सांगेन की मला या विषयावर सुद्धा तासभर सहज बोलता येईल. एक कसं माहिती आहे का, एक लक्षात घ्या, 5 तत्व म्हणजे जेव्हा ही 5 तत्व सिम्बॉलिकली दाखवली जातात ना, तेव्हा त्यांचे शेप आहेत, त्यांचे रंग आहेत. एक. दुसरी गोष्ट, सूर्यप्रकाशामध्ये 7 किरण आहेत. ताना पिही म्हणजे आपण म्हणतो ना, तांबडा, निळा, नारंगी वगैरे असे जे 7 रंग. मानवी शरीरामध्ये 7 चक्र आहेत. म्हणजे सूर्यकिरणामधली जी 7 किरणं आहेत ना, व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज अँड रेड. तसं सहस्त्रार म्हणजे व्हायलेट, इंडिगो म्हणजे आज्ञाचक्र, इथे आपलं थ्रोट चक्राला तुमचा ब्ल्यू, ग्रीन, रेड, ऑरेंज असे सगळे जे व्हिबग्योर, व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, हे 7 चक्रांचे 7 रंग आहेत. म्हणजे ती जी सिक्वेन्स सूर्यप्रकाशामध्ये
तीच सिक्वेन्स इथे आहे. अच्छा. म्हणजे तुम्हाला एक लक्षात घ्या. बरं, सूर्यप्रकाश म्हणजे काय? बरं, आता सूर्यप्रकाश म्हणजे मी तुम्हाला एक सांगतो. सूर्यप्रकाश म्हणजे खरं बघायला गेलं ना तर अग्नी आणि पृथ्वी तत्वाचं कॉम्बिनेशन आहे. एक लक्षात घ्या की सूर्यप्रकाश आपल्याला किंवा आता ह्या वास्तू इथे जो उजेड आपल्याला दिसतो, आपण एकमेकाला बघतो, कशामुळे? हा प्रकाश आला आहे, पण ह्या प्रकाशाला बेसिकली नुसता प्रकाश मुळे आपल्याला दिसत नाही आहे. तर इथे असलेले जे धुळीचे कण आहेत ते जेव्हा त्या प्रकाशाबरोबर एकत्र होतात तेव्हा तुम्हाला दृश्य दिसतं. म्हणजे तुम्ही अवकाशात जर गेलात ना तर अवकाशात तुम्हाला समोर तळपता सूर्य दिसतो आणि तुमच्या यानावर जो काही सूर्यप्रकाश पडतो म्हणून सूर्ययान चमकताना दिसतं. बाकी मध्ये सगळा अंधार असतो, कारण तिथे डस्ट पार्टिकल नाही आहे. सो थोडक्यात मी तुम्हाला सांगू का की रंग हे सुद्धा अग्नी आणि पृथ्वी तत्वाचं एक समीकरण आहे. त्यामुळे हे कोणत्या दिशेमध्ये आणि ह्या 7 चक्रांच्या, 8 दिशांच्या, 5 तत्वांच्या प्रत्येकाच्या गुणधर्माप्रमाणे हे रंग प्रत्येक दिशेमध्ये वेगळे आहेत. मग कुठला रंग असावा आणि कुठला रंग टाळावा हा खूप मोठा विषय आहे, पण मी तुम्हाला एक सांगतो जनरल की साधारणपणे एक लक्षात घ्या. नॉर्थ वेस्ट, नॉर्थ, नॉर्थ ईस्ट या तिन्ही दिशांमध्ये ब्ल्यू कलर असलेला चांगला, पण इथे रेड नसावा. अच्छा. पूर्व दिशेला ग्रीन कलर नक्की चांगला, पण इथे डार्क ब्ल्यू नको. साऊथ ईस्टला ऑरेंज, सॅफ्रॉन किंवा रेड इज दी बेस्ट. दक्षिणेला पण रेड अतिशय उत्तम, पण मग इथे ब्ल्यू नको. साऊथ वेस्टला येलो कलर, वेस्टला डार्क ब्ल्यू आणि मध्यभागी ब्रह्मस्थानात येलो कलर. आता तुम्ही हे सगळं ऐकल्यानंतर जर माझ्यासमोर कोणी आर्किटेक्ट किंवा इंटिरियर डिझायनर बसला असेल तर सर घर को झेब्रा बनावं क्या? तर मी सांगतो की नाही. म्हणजे इथे सुद्धा वास्तुशास्त्राने ते तारतम्य बाळगले बरं का. त्यामुळे आम्ही काय सांगतो की प्रत्येक दिशेमध्ये त्या रंगाचं सिम्बॉलिक प्रेझेंटेशन असलं पाहिजे, तेवढं सफिशियंट आहे. म्हणजे मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं की उत्तर एखादा बिझनेसमॅन आहे, ऑर्डर येत नाही, एक साधा निळ्या रंगाचा कागद घे आणि उत्तर दिशेमध्ये चिटकव. आता A4चा कागद निळ्या रंगाचा तिथे चिटकवला तरी तिथे कुठेतरी निळ्या रंगाचं जलतत्वाचं तिथे निर्मिती होईल. त्याचं ते तत्व आपण तिथे आणलं तर तो तुला काही ना काही त्यासाठी त्याचे इफेक्ट जे आहे आर्थिक अपॉर्च्युनिटीज ते आणून दिल. सो मुळात बेसिकली आम्ही असं व्हेरी फ्रँकली किंवा ब्रॉडली सांगतो की तुमच्या घराचा किंवा ऑफिसचा रंग हा शक्यतोवर व्हाईट, ऑफ व्हाईट किंवा क्रीम हा संपूर्ण घराला असू दे. पण मग उत्तरेमध्ये एखादा पडदा निळ्या रंगाचा घेतला, ईशान्य दिशेमध्ये एखादा सोफा कवर निळ्या रंगाचं घेतलं, अशा पद्धतीने तुम्ही रंग संतुलित केले. पण रंग आणि म्हणजे डिझायर्ड कलर आणि अँटी कलर यांचं बॅलन्सिंग हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. त्या गोष्टी करा, ऑटोमॅटिकली सगळं काही व्यवस्थित होतं. पण आता इथे पुन्हा एक गोष्ट सांगतो. रंगांचं संतुलन किंवा वास्तुशास्त्राचं पालन करताना लोकांनी तारतम्य बाळगावं, अतिरेक करू नये. कारण तुम्ही म्हणाल की आग्नेय दिशेमध्ये मी सगळंच लाल करतो तर मला कपाळाला हात मारावा लागेल, असं पण नाही. एका विशिष्ट सिम्बॉलिक तिथे बस झालं, दॅट्स ऑल. देव्हार आपण सांगितलं मगाशी एका विशिष्ट दिशेला असावा, पण हे आजकाल तुमच्या अनुभवातून असं होतंय का की तो त्या दिशेला नाही आहे किंवा करंट जी कंजेस्टेड आपली बिल्डिंग्स असतात त्यामध्ये शक्य नाही होत, असं कधी अनुभवाला आलं आहे का? हे बघा, अशक्य काहीच नाही आहे, पण जो टिपिकल ट्रेंड जर म्हणाल ना, फ्लॅट सिस्टीमच्या घरांमध्ये टिपिकली देवघर किचनमध्ये आढळतं. हां, योग्य की अयोग्य? अयोग्य आहे. मुळात एक लक्षात घ्या की देवघर ईशान्य दिशेमध्ये म्हणजे नॉर्थ ईस्टमध्ये असलं पाहिजे. बरोबर. आणि नॉर्थ ईस्ट जर शक्य नसेल ना तर नॉर्थ ईस्ट आणि ईस्ट, नॉर्थ ईस्ट आणि ईस्ट या तीनपैकी कोणत्याही दिशेमध्ये असावं. पण संपूर्ण घराच्या कुठल्याही रूमचा नॉर्थ ईस्ट नाही, कारण अनेक लोकांनी हा पण गैरसमज पसरवला आहे, म्हणून मी ते मुद्दाम सांगतो.
संपूर्ण घराच्या बघ लक्षात घ्या 8 पैकी 3 दिशा म्हणजे खूप मोठा स्पेस मिळतो. हां. बरं, दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या, देवघर केवढं असतं. हां. त्यामुळे त्या एवढ्याशा छोट्याशा देवघराला त्या उत्तर, ईशान्य आणि पूर्व या 3 दिशामध्ये समाविष्ट करणं सहज शक्य आहे. फार एक्सेप्शनल केसेस माझ्याकडे येतात जिथे ईशान्य शक्य नसते, त्याच्यासाठी पण सोल्युशन आहे, काळजी करू नका. अच्छा. येस. आता वर्क फ्रॉम होम जेव्हा आपण आता ट्रेंड चालू आहे, तर वर्क फ्रॉम होममध्ये कामाचं प्रेशर जास्त आहे, तर त्यामध्ये पण तुम्ही असं काय सजेस्ट करता का की या ठिकाणी वर्क फ्रॉम होमचं काम चाललं आहे ते थोडं कमी मानसिकदृष्ट्या सहन करण्यासारखं होईल? आता कसं आहे ना की वर्क फ्रॉम होममध्ये ना इथे पहिला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की साऊथ वेस्टला तुमचा मास्टर बेडरूम असला पाहिजे. आणि जर तुम्ही साऊथ वेस्टमध्ये बसूनच काम केलं तर तुमच्यामध्ये स्टॅबिलिटी आणि लिडरशिप येते. आणि कुठल्याही कामाला यश मिळवण्यासाठी स्टॅबिलिटी, लिडरशिप फार महत्त्वाची. किंवा तुमची बैठक तिथे कायम टिकणं हा पण फार महत्त्वाचा भाग आहे. पण त्याचवेळी तुमचं काम करताना तुमचं तोंड ईशान्य म्हणजे नॉर्थ ईस्टकडे असलं पाहिजे किंवा उत्तर, ईशान्य, पूर्व दिशेकडे असलं पाहिजे. पण आता इथे एक लक्षात घ्या, तुम्ही कोणत्या प्रोफेशनमध्ये आहेत त्याला पण इट मॅटर्स. जर तुम्ही इफ यू आर इन अ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट तर मी असं म्हणेन की तुम्ही साऊथ ईस्टमध्ये बसा, नॉर्थ ईस्टला फेस करा. वेन यू आर क्रिएटिंग, डेव्हलपिंग, सिटिंग इन द साऊथ ईस्ट, फेसिंग नॉर्थ ईस्ट. तुम्ही जर लिडरशिप रोलमध्ये आहात, मॅनेजरियल रोलमध्ये आहात, CFO आहात तर वेस्ट किंवा वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट. मॅनेजिंग डायरेक्टर, चेअरमन, CEO आहात तर साऊथ वेस्टमध्ये. तुम्ही जर सेल्स, मार्केटिंग, लॉजिस्टिक्स या क्षेत्रात आहात तर नॉर्थ वेस्ट. तुम्ही जर अकाउंट्समध्ये आहात तर उत्तर दिशेत बसा. सो याचा अर्थ कसा आहे म्हणजे, पण एक थंब रूलप्रमाणे मी असं म्हणेन की साऊथ वेस्ट किंवा वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट दिस इज बेस्ट. ऑर अदरवाईज तुमचं प्रोफेशन कोणतं आहे. म्हणजे मी इथे असं म्हणेन की हा विषय पुन्हा खूप मोठा आहे, तर मी असं म्हणेन की जर कॉमेंट बॉक्समध्ये लोकांनी जर त्यांचं प्रोफेशन सांगितलं तर आपण त्यांना मार्गदर्शन करू शकतो, काही हरकत. पण जनरली तुम्ही म्हणताय की साऊथ वेस्ट आणि वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट इज दी बेस्ट. पण हे सिटिंगची पोझिशन की फेसिंग? सिटिंग. ओके. सिटिंग महत्त्वाचं आहे आणि फेसिंग सुद्धा तेवढंच इक्वली महत्त्वाचं. ओके. बट फेसिंग ऑलवेज. तुमचं जगातलं कुठलंही काम करताना तुमचं तोंड उत्तर, ईशान्य, पूर्व, नॉर्थ, नॉर्थ ईस्ट, ईस्ट इकडेच असलं पाहिजे. दॅट्स व्हेरी थंब रूल. ओके. आता एक कॉमन आपल्याला ना गायडन्स मिळतो किंवा आपण बऱ्याचशा ठिकाणी बघितलेलं आहे की लोकांचे मोबाईलचे वॉलपेपर असतात, ते एक प्रकारे पर्टिक्युलरली काही चित्र असतात त्याच्यावरती, ते असणं त्यांना किंवा नंबर असतात किंवा कोणाच्या डेस्कवर आपल्याला त्या गोष्टी काही वेगळ्या आहेत ज्या वास्तूच्या दृष्टीने बनवलेल्या आहेत किंवा त्यांनी ठेवलेल्या आहेत. तर असं काही आपण गाईड करता का किंवा असं काही असतं का, जसं की 7 घोडे वगैरे का? म्हणजे मोबाईलचा वॉलपेपर, इवन आता तुमच्या हातातलं घड्याळ किंवा तुमच्या घरातल्या किंवा टेबलवरच्या काही वस्तू, मी एक सांगू, हे सगळं थोतांड आणि बकवास आहे. आणि याच्यामध्ये ना बेसिकली तुम्हाला एक सांगतो, म्हणजे घड्याळ आणि वॉलपेपर आणि म्हणजे टेबलवर ठेवण्याच्या सगळ्याच वास्तू मी वाईट म्हणणार नाही, पण तिथे सध्या जो अतिरेक चालला आहे पुन्हा या सोशल मीडियाच्या माध्यमातून फार विचित्र चालला आहे. म्हणजे माझं तर लोकांना म्हणणं आहे की म्हणजे मगाशी मी जे वाक्य म्हटलं ना, अति आहारी जाऊ नका. माफक स्वरूपात ही सगळी जी शास्त्र आहे ना, भारतामध्ये शेकडो अशी ऑकल्ट सायन्सेस, या सगळ्या शास्त्रांचा थोडा थोडा वापर करा. म्हणजे आज मी जरी वास्तुशास्त्राचा एवढ्या प्रकर्षाने मांडतोय ना, मी एक अतिशय महत्त्वाचं वाक्य सांगू इच्छितो. वास्तुशास्त्र इज नॉट डेस्टिनी मेकर, इट्स अ कॉम्प्लिमेंटरी सायन्स. म्हणजे मी वास्तुशास्त्र केलं म्हणजे माझं प्रारब्ध बदलेल, सॉरी. तुमच्या कार्याला गती मिळेल, तुमच्या कार्यातले अडथळे कमी होतील. दॅट्स इट. बऱ्याचशा ऑफिसेसमध्ये बघा आपल्याला 7 घोड्यांची फ्रेम वगैरे जी असते धावणाऱ्या, ते पण एक समृद्धीकडे, सक्सेस किंवा यश वगैरे हे गोष्टी मिळण्यासाठी वापरल्यात असं म्हणून म्हणतो. तर त्यात किती तथ्य आहे? टू अ ग्रेट एक्सटेंट आहे.
टू अ ग्रेट एक्सटेंट आहे. पण ना पुन्हा त्याचा एकच आहे, आता हे 7 घोडेसुद्धा कोणत्या प्रकारचे असावे, कोणत्या रंगाचे असावे, त्यांची बॅकग्राऊंड कोणत्या रंगाची असावी, या अशा अनेक गोष्टी. पण प्रॉब्लेम काय होतो ना, की आपल्या जगामध्ये आजच्या मार्केटमध्ये एक वस्तू चालायला लागली ना, की मग जो तो उठसो त्याचा अतिरेक करायला लागतो. म्हणजे आता सध्या मी तुम्हाला एक सांगू, सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे पायराईट. पायराईट नावाचा स्टोन. अच्छा. म्हणजे त्याने इतका उच्छाद मांडला आहे ना. पण मी एक सांगू, हा उच्छाद मांडण्या इतका पण महत्त्वाचा नाही आहे. त्यामुळे लेट अस इग्नोर सर्टन थिंग्स. आणि एक सांगू का, म्हणजे आज मी 31 वर्षापासून या फील्डमध्ये आहे म्हणून मी सांगतो, असे ना अनेक वेव्ज येत असतात आणि काळात गायब होत असतात. पण दुःख याचं आहे की काळ सोकावतोय, शास्त्र कधी कधी बदनाम होतंय, याचं दुःख असतं. आणि लोक त्याच्यामध्ये फसले जातात, त्याच्यामध्ये लोक फसतात, हाच सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यामुळे मला लोकांना एकच ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगावं असं वाटतं की शहाणे व्हा, सतर्क राहा, सगळ्याच गोष्टींना कॅरीड ओव्हर नका हो. दॅट्स इट. आता जेव्हा माझा रूम आहे पर्सनली, तेव्हा मी तो माझ्या परीने डेकोरेट करू शकतो. पण जेव्हा बरीचशी लोक रेंटमध्ये वगैरे असतात, मग त्यावेळी त्या वास्तू त्यांना सूट करतील नाही करतील माहीत नाही. मग अशा लोकांना आपण कसं गाईड करता? पराग, याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, की या ठिकाणी मी तर असं म्हणेन की म्हणजे आमचा अनुभव आहे आणि यातलं अनेक शेकडो केसेस आम्ही असे केल्या आहे. तुम्ही ना जे 3 दिवसाचं एक्झिबिशन असतं ना, त्या एक्झिबिशनमधला स्टॉल जो असतो ना, त्याला पण वास्तुशास्त्र लागू पडतं बरं का. अच्छा. हो. आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर. म्हणजे आज अनेक असे माझे कॉर्पोरेट क्लायंट्स आहेत की ते जागतिक पातळीवर अगदी स्टॉल कोणता घ्यावा इथून सगळं, त्याची डिझाईन कशी असावी. अर्थात एक लक्षात घ्या की ह्याच्या पण बेसिक गोष्टी आहे. त्या स्टॉल प्रमुखाने कुठे बसायचं, त्याचं प्रॉडक्ट त्याने कुठे डिस्प्ले करायचं, अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी. तुमचा बिझनेस कोणता आहे, प्रॉडक्ट आहे, सर्व्हिस आहे, आणि त्याचा कोणत्या एलिमेंटशी, दिशेशी संबंध आहे, त्या पद्धतीने त्या रचना करता येतात आणि त्या पद्धतीने तुमचा सक्सेस रेशो म्हणजे थोडक्यात रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट वाढवता येतं. सो हा एक भाग आहे. वास्तू तुमची स्वतःची असो, भाड्याची असो, किंवा सरकारने किंवा कंपनीने दिलेली असो, त्या प्रत्येक वास्तूला वास्तूचे नियम लागू आहेत. कारण ती निसर्गात आहे. बरोबर. 8 दिशांमध्ये, 5 तत्वांमध्ये, म्हणून तिला लागू पडतं. पण मग या अशा वेळी जे रेंटवर आहेत त्यांनी काय उपाययोजना करा? आता याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, की याला जसं एखादं मूल जन्माला आलं, मग ते असो हिंदू असो दे, मुस्लिम असो, ख्रिश्चन, आपण त्याला पोलिओ, ट्रिपल, डिफ्थेरिया, मिझल्स हे व्हॅक्सिन्स देतो ना, मग तसे वास्तूचे काही व्हॅक्सिन्स त्याला द्या. थोडक्यात काही प्रिकॉशनरी मेजर्स अशा आहेत, त्या जर त्यांनी फॉलो केल्या, म्हणजे तसं कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी सांगितलं प्रत्येक घराला एंट्रन्स, लिव्हिंग, किचन, टॉयलेट, बाथरूम. मग आता ते फॉलो करतात का, तर ते आपल्या हातात नाही आहे, कारण ते बिल्डर आर्किटेक्टच्या हातात. बरोबर. मग त्यातल्या त्यामध्ये तिथे बेसिकली एक लक्षात घ्या, त्यातल्या त्यात तुम्ही साऊथ वेस्टला मास्टर बेडरूम करू शकता का, देवघर ईशान्य दिशेला ठेवू शकतात का, काही रंगांचं संतुलन करू शकतात का, या गोष्टी तुम्ही तुमच्या लेवलवर करा. टेम्पररी फिक्स. आणि बाकी मेजर गोष्टी आहेत, तर तिथे मी तुम्हाला असं म्हणेन की एखाद्या चांगल्या वेल लर्नेड अनुभवी वास्तुतज्ञाचा सल्ला घ्या आणि त्याच्याकडून त्या गोष्टी, म्हणजे त्याला ट्रीटमेंटच्या माध्यमातून पॉझिटिव्ह करू. पॉसिबल, 100% पॉसिबल. आणि ही वन टाईम इन्व्हेस्टमेंट असते, पण फॉर एव्हर रिझल्ट येतात. त्यामुळे त्या गोष्टी थोडक्यात हे पोलिओ, ट्रिपल, मिझल्स वॅक्सिन घेणं इज दी सोल्युशन. आता भारताचा कल्चर प्रमाणे आपल्याकडे वास्तुशास्त्र आहे, चायनाकडे फेंगशुई आणि जपानचं झेन. तर ह्याच्यामध्ये साम्य काय किंवा कोणापासून इन्स्पायर्ड आहे? आता ह्याच्यामध्ये ना, आता हा खूप वादाचा विषय आहे, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल. ॲमेझॉनवर ना एक पुस्तक आहे, वास्तू दी ओरिजिन ऑफ फेंगशुई. ओके. हे पुस्तक लिहिलं आहे एका जर्मन अभ्यासकाने. मी हे का सांगतो माहिती आहे का, की भारतामध्ये ना एखाद्या युरोपियन अमेरिकननी जर आपल्याला सर्टिफिकेट दिलं ना, आमचे हात गगनाला पोचतात. मग खरं. पण तो जर्मन माणूस, त्याने फेंगशुईचा पण अभ्यास केला,
वास्तूचा पण अभ्यास केला आणि मग त्याने त्या पुस्तकाचं टायटल दिलं आहे वास्तू दी ओरिजिन ऑफ फेंगशुई, म्हणजे फेंगशुईचा जन्मकर्ता भारतीय वास्तुशास्त्र आहे. आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट असं पण आहे की भगवान गौतम बुद्धांबरोबर जे काही ज्ञान पूर्वेच्या देशांमध्ये गेलं तिथे प्रस्थापित झालं, रुजलं. झेनमध्ये सुद्धा गौतम बुद्धाची तत्वच तुम्हाला जास्त मिळतात. चिनी फेंगशुईमध्ये सुद्धा तेच आहे. सो अल्टिमेटली या सगळ्या याच्यामध्ये पण नो डाऊट ही सगळी शास्त्र आहेत आणि ही सगळी शास्त्र मानवाच्या बेनिफिटसाठी, फायद्यासाठी. आता प्रॉब्लेम काय माहिती आहे का, सध्या जगामध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जे काही एक विचित्र होड चालली आहे. म्हणजे आता वास्तुशास्त्र आणि फेंगशुई या विषयावर डिफरन्सचे 13 मुद्दे आहेत. आपल्या पॉडकास्टमध्ये तेवढा वेळ नाही की हे 13 मुद्दे नॅरेट करणं, पण यातला एक सगळ्यात मोठा भारतासाठीचा धोका मला इथे मांडावा असं वाटतं. काय झालं आहे ना की एकतर पहिली गोष्ट 1948 सालापासून चीनमध्ये फेंगशुईची प्रॅक्टिस करायला बंदी आहे. अच्छा. हो, नंबर 1. पण चीन जगभर सगळीकडे इंटरनॅशनल फेंगशुई कॉन्फरन्स आयोजित करतं आणि चीन सरकारमधले काही उच्चपदस्थ त्याचे प्रमुख वक्ते किंवा उद्घाटक असतात. आणि ते चीनमध्येच अलाउड नाही आहे. चीनमध्ये अलाउड नाही आहे. तुम्ही विकिपीडियाला प्रश्न विचारा किंवा इंटरनेटला प्रश्न विचारा, इज प्रॅक्टिसिंग फेंगशुई इन चायना अलाउड, तो सरळ उत्तर देईल. आता हा झाला एक भाग, ही वस्तुस्थिती. पण दुसऱ्या बाजूला तुम्ही जागतिक पातळीवर फेंगशुईच्या कॉन्फरन्स अरेंज करता. याचं कारण ठीक आहे, मी तिथे पण त्यांना मी त्याच्यावर दोष घेणार नाही, कारण त्यांना तो लाफिंग बुद्धा विकायचा आहे, त्यांना तो बेडूक विकायचा आहे, त्यांना त्या प्रॉडक्ट इकॉनॉमीवर लक्ष आहे. कारण इथे काय झालं आहे ना की एक माणसाची मानसिकता आहे की ही वस्तू इथे लाफिंग बुद्धा ठेवल्यामुळे माझ्याकडे पैसे येतील किंवा हा लाफिंग बुद्धा या दिशेत ठेवल्यामुळे माझा पैसा टिकेल. सो पीपल, आता जगात 2 लोक आहेत, पैसे हवेत किंवा ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना मनशांती हवी आहे. सो ते ह्या सगळ्या गोष्टींकडे वस्तू, सो ही प्रॉडक्ट इकॉनॉमीमध्ये त्यांचं उद्दिष्ट आहे. हा एक भाग आहे. पण भारतामध्ये आता आणखीन गंभीर विषय खूप झाला आहे. मुळात काय झालं माहिती आहे का की तुम्ही जर आत्ता इंटरनेटवर, गुगलमध्ये किंवा बेसिकली मी असं म्हणून कुठल्याही सोशल मीडियाच्या रील्स, व्हिडिओजमध्ये हे वास्तुतज्ञ जे तुम्हाला दाखवतात ना, एक असं गोलाकार सर्कल दाखवतात आणि त्याच्यामध्ये ते दिशा, रंग आणि ते सगळे दाखवलेलं असतं. मुळात भारतीय वास्तुशास्त्र हे पदमंडल थिअरीवर आहे आणि पदमंडल हे चौकोन आणि आयतामध्येच मांडलेले आहेत. म्हणजे भारतीय वास्तुशास्त्राला वास्तू चौकोनी किंवा आयताकृती हवी आहे, गोलाकार नको आहे. गोलाकार फेंगशुईमध्ये आमच्याकडे आता सपोज उदाहरणार्थ पदमंडलमधली एक थिअरी आहे 81 वास्तूंचं पदमंडल. म्हणजे कुठल्याही वास्तूचे आडवे 9 भाग केले, उभे 9 भाग केले तर 81 कंपार्टमेंट्स येतात. त्याला आम्ही 81 पदमंडल म्हणतो. आता ह्या 81 पदमंडलमध्ये 45 देवता आहेत. अच्छा. किंबहुना मी तुम्हाला सांगू, ह्या 81 चेंबर्सच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. म्हणजे तुमचं घर जर 360 डिग्रीचं असेल ना तर 360 डिग्रीमधल्या प्रत्येक 4 ते 5 डिग्रीच्या लेवलवर तिथल्या एनर्जी लेवल बदलतात. हे वास्तुशास्त्राला सांगायचं आहे, इतका मायक्रो लेवलवर आहे. पण आता काय झालं आहे माहिती आहे का की आम्हाला ती गोलाकार चकती आलेली आहे. बघा तुम्ही कुठल्याही इंटरनेटवर तुम्हाला वास्तूचं ते गोलाकार चित्र बघेल आणि हे सगळं गेल्या 10 वर्षात आलं आहे. म्हणजे चायनाने हे अतिशय हेतुपुरस्सररित्या रचलेलं षडयंत्र आहे आणि उत्तर भारतातले काही वास्तुतज्ञ त्याला बळी पडलेत आणि मग ह्या प्रचाराच्या चमकधमकमधून, सोशल मीडियाच्या चमकधमक मार्केटिंगमधून अनेक तरुण तिकडे आकर्षित होत आहेत. आणि आता बघा, एक लक्षात घ्या की आपल्या 8 दिशा आहेत, आम्ही प्रत्येक दिशेला 4 भागामध्ये डिवाईड करतो. प्रत्येक दिशेला म्हणजे आम्ही 32 दिशा करतो. आता सपोज उदाहरणार्थ उत्तर दिशेमध्ये
जर आम्ही 4 भाग केले तर त्याची जी 4 मंडल आहे त्यांचं नाव आहे मुख्य, भल्लाट, सोम आणि भुजग. हे 4 आहे. हां. हे जे आत्ता फेंगशुईने कलुषित झालेले, भ्रष्ट झालेले आमचे वास्तुतज्ञ N1, N2, N3, N4. आता हा N1, N2, N3, N4 हा नॉमेनक्लेचर फेंगशुईमधला आहे. हे गोलाकार चक्र जे आहे हे फेंगशुईमधलं आहे. हां. थोडक्यात आमच्या वास्तुशास्त्रामध्ये ही फेंगशुई घुसवली जाते आणि आमचं मूळ वास्तुशास्त्र बघा. तुम्ही आज बेसिकली मी तुम्हाला सांगतो की इंटरनेटवर जर तुम्हाला 100 चित्र दिसलीत, 100 मधली कमीत कमी 95 चित्र ही गोलाकार. इतकं त्यांनी आमच्या वास्तुशास्त्राला भ्रष्ट करायचं मोठं षडयंत्र रचलंय. आणि यासाठी बेसिकली मी तुम्हाला सांगतो की आज म्हणजे आजच्या घडीला तरी तुम्ही पाहिजे तर मी तुम्हाला सांगेल किंवा मी आपल्या प्रेक्षकांना सांगेल की असं चौकोनी काय आयताकृती पदमंडलमध्ये मांडणारे किती वास्तुतज्ञ त्यांना सोशल मीडियावर मिळतात ते त्यांनी आपल्याला सांगावं. आय थिंक आपल्याला त्याच्यातून एक मार्केट रिसर्च पण होईल. पण ही जागरूकता आपल्याला आणायची आहे. कृपया माझी विनंती आहे की या विषयाला तुम्ही त्या पद्धतीने आपण कसं नेऊ शकू आणि आपल्या भारतीयांना या सगळ्या षडयंत्रापासून वाचवू आणि खऱ्या अर्थाने 100 नंबरी 52 कशी 24 कॅरेटचं सोनं आपण लोकांना कसं देऊ शकू हा आपला प्रयत्न असला पाहिजे. दॅट्स ऑल. आता मगाशी आपण जे म्हणालात ना क्विक फिक्सेस आहेत छोटे मोठे जे आपण रेंटमध्ये असेल किंवा आपण आपल्या घरामध्ये पण करू शकतो. तर असं काही यंत्रांबद्दल आपण ऐकलेलं आहे. तर यंत्र कशी वर्क होतात? काही मिरर्स असतात, काही पिरॅमिड्स असतात. तर ह्या गोष्टींचा नक्की उपयोग काय होत असतो? आरशांबद्दल म्हणाल ना तर कृपया आरशांच्या नादी लागू नका. ओके. कारण कसं आहे माहिती आहे का की हा खूप कॉम्प्लिकेटेड आणि कन्फ्युजिंग विषय आहे. पहिली गोष्ट, तुम्ही ज्या दिशेमध्ये आरसा लावताय ना त्याच्या समोर काय आहे, कोणती वस्तू आहे, कोणता रंग आहे, काय ह्याच्यावर खूप डिपेंड करतं. अच्छा. त्यामुळे आणि तरीसुद्धा त्याचे रिझल्ट्स तेवढे कन्सिस्टंट, रिलायबल, ट्रस्टवर्दी नाही. हां, एक गोष्ट मी सांगेन, यंत्रांमध्ये प्रचंड शक्ती आहे. यंत्रांबद्दल मी एवढं सांगेल की यंत्र म्हणजे एनर्जी सर्किट्स. अच्छा. हां, आता आपल्या ऋषीमुनींनी हजारो प्रकारची यंत्र निर्माण केलेली आहे. पण याहीपेक्षा मी तुम्हाला सांगू, आणि ही सगळी यंत्र अखिल मानव जातीसाठी. अच्छा. जरी आमचे ऋषीमुनी हिंदू म्हणून म्हटले गेलेले आहेत पण त्यांनी जी यंत्र निर्माण केली आहे ती अखिल मानव जातीसाठी आणि ते ऊर्जा निर्माण करतात. किती प्रकारची यंत्र आहेत एकूण? हजारो प्रकारची. हजारो प्रकारची. पण ती प्रत्येकाच्या प्रॉब्लेमप्रमाणे तुम्हाला एक सांगू, सोपं जर सांगायचं झालं, मेडिकल स्टोअरमध्ये किती औषधं असतात? अच्छा. हजारो. तशी ही यंत्र बेसिकली यंत्र आणि मंत्र. आता मंत्रामध्ये तुम्हाला सांगतो म्हणजे आणि यंत्र आणि मंत्र जे आहे ना हे दोघं सिनोनिम आहेत. दोघं एकमेकाला म्हणजे यंत्राची ऊर्जा म्हणजे यंत्र डिझाईन केलं म्हणजे एनर्जी सर्किट झाला आणि त्याला ॲक्टिवेट करायचं म्हणजे मंत्र. बरं, मंत्रांमध्ये आणखीन पुन्हा एक लक्षात घ्या, हा साऊंड थेरपीचा भाग आला आणि ओम हा जो शब्द वापरला मी नुसता उच्चारला तर माझ्या शरीरात व्हायब्रेशन्स, कंपनं निर्माण होतात. ती कंपनं माझ्या शरीराला, माझ्या मनाला, माझ्या आत्म्याला लाभदायी आहेत. म्हणून मंत्र आणि म्हणून हे यंत्र मंत्र हे दोघं एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत आणि अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे यंत्रमंत्र हा पुन्हा मी असं म्हणेन की पुन्हा एखादा पॉडकास्ट मी यंत्रमंत्रावर पण देऊ शकतो. प्रचंड मोठं शास्त्र म्हणजे केसांपासून पायाच्या बोटाच्या नखापर्यंत प्रत्येक अवयवासाठी देवता आहे आणि त्याचा मंत्र आहे आणि त्याचे फॅन्टास्टिक रिझल्ट आहे. त्यामुळे अधिक त्या विषयाकडे न जाता मी एवढंच सांगेल की यंत्रमंत्र अत्यंत प्रभावशाली आहे आणि त्याचे रिझल्ट्स ट्रस्टवर्दी, रिलायबल 100% आहेत. हा झाला यंत्रांचा भाग. पिरॅमिड्स बेसिकली एक लक्षात घ्या की पिरॅमिड हा मानवी संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. फार प्राचीनपासून काळापासून जर तुम्ही बघितल्या ऋषींच्या पर्णकुटी, पिरॅमिडसारखं छत,
हजारो वर्षांपासूनची आमची मंदिरं, त्याच्यावरचं छत पिरॅमिड. इवन तुम्हाला मी सांगू, आपण आशीर्वाद देताना सुद्धा आपण हात कसा करतो बघा, हातामध्ये पिरॅमिड आहे. सो हा पिरॅमिड म्हणजे काय माहिती आहे का, की 4 त्रिकोण एकत्र आले, त्यातून एक ऊर्जेचा आविष्कार, म्हणजे वैश्विक ऊर्जा खेचून आणायचा एक इन्स्ट्रुमेंट. अर्थात ते पण शास्त्र खूप मोठं आहे, पण त्याच्यावर शेवटी तो आपल्याला वैश्विक ऊर्जा आणून देतो आणि त्यातलं पॉझिटिव्ह निगेटिव्ह सेपरेट करून पॉझिटिव्ह आपल्याला देतो, निगेटिव्ह तो त्याच्या टोकावर साठवून ठेवतो. अर्थात त्याच्याकडे सुद्धा आम्ही असा वास्तू रविराजमध्ये अभ्यास रिसर्च केला आहे की ती निगेटिव्ह एनर्जीसुद्धा पर्टिक्युलर क्रिस्टल वापरला तर ती नेस्तनाबूत करता येते आणि फक्त पॉझिटिव्हिटी क्रिएट करता येते. सो हे सुद्धा, त्यामुळे पिरॅमिड एक आहे, यंत्र आहे, क्रिस्टल्स आहेत. क्रिस्टल म्हणजे काय, तर आता क्रिस्टल आणि जेमस्टोन्स म्हणजे प्रेशियस स्टोन्स, सेमी प्रेशियस स्टोन्स. हे स्टोन्स म्हणजे काय, की एक ऊर्जा देणारं डिव्हाइस. क्रिस्टल आणि जेमस्टोन्स तुम्हाला सतत ऊर्जा देत असतात, ते त्यांचं देणं हेच काम आहे. त्याच्यानंतर अनेक स्पिरिच्युअल सिम्बल्स आहेत. आता साधं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. तुमच्या घरामध्ये जर शांतता निर्माण करायची आहे, प्रसन्न वातावरण निर्माण करायचं असेल, तर तुमच्या घराच्या वायव्यामध्ये कृष्णाचा फोटो लावा ना, राधाकृष्णाचा लावा. तुमच्या संपूर्ण परिवाराचा फोटो साऊथ वेस्टमध्ये लावा. तुमच्या कपलचा फोटो पश्चिम दिशेमध्ये लावा. राम म्हणजे एक फोटो फ्रेम आहे, राम परिवार. राम परिवारसुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये जर लावला तर खऱ्या अर्थाने राम, लक्ष्मण, सीता, हनुमान म्हणजे जे जिव्हाळ्याचे संबंध, ते सगळं तुम्हाला सात्विकता तिथे निर्माण करतं. सो अशा काही फोटो फ्रेम, सिम्बल्स, अशा अनेक गोष्टी. किंबहुना मी तुम्हाला सांगू की वेगवेगळ्या प्रकारचे धातू हा सुद्धा एक प्रकार आहे. थोडक्यात मी तुम्हाला सांगू का, रेमेडीज अनेक प्रकारच्या आहेत, पण त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक सांगेन की माझ्या 31 वर्षाच्या अभ्यासात आणि 27 वर्षाच्या प्रॅक्टिकल अनुभवामध्ये आम्हाला 3 गोष्टी सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह वाटल्या आणि त्याचं कॉम्बिनेशनच मी सदैव वापरत आलो आहे. आणि ते म्हणजे पिरॅमिड, यंत्र आणि क्रिस्टल यांचं संतुलित समीकरण हे बिना तोडफोडच्या ट्रीटमेंटसाठी अतिशय हायली इफेक्टिव्ह आहे. असं आहे. याचा अर्थ बाकीचे चांगले नाही असं मी मुळीच म्हणणार नाही, पण या तिघांचं जर एकत्रीकरण केलेलं समीकरण वापरलं तर कमीत कमी खर्चात बेस्ट रिझल्ट्स मिळणं हे यातून शक्य आहे. आता वास्तुशांतीमध्ये बघा, आपण यंत्र असतं एक, ते एका घराच्या आणि खडे असतात. आता ते मला नक्की माहीत नाही, तर मला माफ करा चुकीचा काय शब्द आला तर ते खडे एका जमिनीच्या अशा कोपऱ्यामध्ये आपल्याला ठेवायचे असतात की याच्यावर पाय पडू नये, वजन पडू नये. बरोबर. ते जरा फक्त माहीत म्हणजे वास्तुशांती माझा आवडता जिव्हाळ्याचा विषय आहे. म्हणजे फार पूर्वी मी वास्तू रविराज नावाचा एकपात्री नाट्यप्रयोग पण करत होतो आणि त्याचा शेवट मी वास्तुशांतीच्या माध्यमातून करायचो आणि तो माझ्या एकपात्री नाटकातला तो खूप रंजक भाग होता. म्हणजे खऱ्या अर्थाने क्लायमॅक्सला नेणारा होता. वास्तुशांती करणं म्हणजे काय, आजच्या आधुनिक जगामध्ये सांगायचं झालं तर तुम्ही प्रत्येक सेलफोनमध्ये एक सिम कार्ड टाकता आणि सिम कार्ड टाकल्यावरच ते चालू होतं. तुम्ही वास्तू घेतली, तुमची वास्तू म्हणजे तो सेलफोन आणि तो वास्तुपुरुष म्हणजे त्या वास्तूचं सिम कार्ड. हे पहिलं गणित. आता बघा, सिम कार्ड पण छोटंसं चपटं असतं, वास्तुपुरुष पण छोटासाच असतो बरं का, पण तो सोन्याचा असला पाहिजे आणि त्याच्या अवतीभोवती इनफॅक्ट नवरत्न पण असले पाहिजे आणि सप्तधान्य पण असले पाहिजे. बरं, ह्या सप्तधान्यांचं पण शास्त्र खूप वेगळं आहे, ते आपण त्याच्यावर नंतर कधी बोलू. पण वास्तुपुरुष तो पालथा ठेवायचा आहे, त्याच्या अवतीभोवती ते नवरत्न ठेवायचे, त्याच्या अवतीभोवती सप्तधान्य ठेवायचे आणि त्याला विधिवत, एक लक्षात घ्या, वास्तुशांतीच्या पूजेमध्ये सुद्धा पुन्हा हा विषय खूप मोठा आहे की त्याच्या म्हणजे संकल्प आणि पुण्य हवाचनपासून शेवटच्या वास्तुपुरुषाचा निक्षेपपर्यंत वास्तुशांतीतल्या प्रत्येक पूजेवर, घटनेवर
प्रचंड महत्त्व आहे. मुळात तो वास्तुपुरुष आपण तिथे का ठेवतो? तर घर बांधताना जमीन खोदण्यापासून तर घराची पूर्णत्व होईपर्यंत आम्ही या निसर्गावर अनेक आघात करतोय. करोडो जीवाणू किटाणूंचा नाश करतोय. निसर्गाचं संतुलन बिघडवतोय. या सगळ्या गोष्टींचं परिमार्जन करण्यासाठीचा विधी म्हणजे वास्तुशांती. बरं, तो वास्तुपुरुष जो आहे ना, त्याची पण कथा रंजक आहे. पण त्याला ब्रह्मदेवाने किंवा सगळ्या देवी देवतांनी एकत्र मानवाला वास्तुसौख्य देण्याची जबाबदारी त्याच्याकडे दिलेली आहे. आणि त्या वास्तुपुरुषाला आग्नेय दिशेमध्ये का बसवायचं? तर तुमच्या वास्तूचं वैश्विक कनेक्शन करणारं ते सिम कार्ड. म्हणून मी सिम कार्ड शब्द वारंवार वापरतो. तो कनेक्ट करतो तुमच्या वास्तूला निसर्गाशी आणि ईश्वरी शक्तीशी. आणि तो तुमच्या वास्तूचा एक प्रकारचा तुमच्या डेस्कटॉपमधला CPU मधला तो मदरबोर्ड आहे. कारण एक सिंपल गोष्ट लक्षात घ्या, वास्तुपुरुष काय म्हणतो तथास्तु. त्यामुळे मी जर म्हटलं देव तुझं कल्याण करो, तर तो तथास्तु म्हणेल. आणि जर तुमच्या घरातली एखादी व्यक्ती म्हणाली जळलं मेलं तुझं लक्षण, तर त्याला पण तो तथास्तु म्हणेल. म्हणजे याचा अर्थ काय माहिती आहे का, की तुम्ही घरात सकारात्मक ठेवा, पॉझिटिव्हिटी ठेवा. पॉझिटिव्हिटी विल क्रिएट पॉझिटिव्हिटी. दॅट्स व्हेरी सिम्पल थिंग. सो अशा अनेक गोष्टी आहे. आणि निसर्गाच्या त्रिविध तापांपासून किंवा सर्व वाईट शक्तींपासून. बरं, ह्या वाईट शक्ती कुठे आहेत? पाताळात आहे. तो पालथा बसला आहे, तो मागे खाली बघतोय. म्हणजे कुठल्याही वाईट शक्तीने डोकं वर काढू नये. काढलं तर त्याच्या हातातला दांडा बसलाच आहे. सो तो तुमचं संरक्षण करण्याचा. म्हणून त्याला आग्नेय कोपऱ्यामध्ये त्याचं डोकं ईशान्येला, पाय नैऋत्येला या पद्धतीने बसवा. बरं, त्याची रोज पूजा केली पाहिजे असं पण नाही बरं का. हा पण एक गैरसमज खूप असतो लोकांमध्ये. पण वर्षातून जी मुख्य सण असतात त्या दिवशी त्याची आठवण करा ना. त्याला एक छोटीशी उदबत्ती ओवाळा, त्याचं स्मरण करा. खूप झालं. एक सांगू का, ईश्वर हा भक्तीचा भुकेला आहे. ईश्वर हा भक्तीचा विषय आहे, भीतीचा विषय नाही आहे. एवढं लक्षात ठेवा. खूप सुंदर. दॅट्स ऑल. आता अशा कुठेतरी 5 गोष्टी सांगा म्हणजे कॉमन माणसांना आज टॉप ऑफ द माइंड तुमच्या आहेत की ह्या 5 गोष्टी तुम्ही अवॉइड करा किंवा ह्या 5 गोष्टी तुमच्या घरामध्ये चालू करा जेणेकरून पॉझिटिव्हिटी वाढेल. 5 गोष्टी स्वीकारा. मी हे जास्त सांगेन. पहिली गोष्ट, कुठलीही वास्तू असू दे आणि तुम्ही कुठल्याही धर्माचे असू दे, तुमच्या ईश्वराचं स्थान तुमच्या वास्तूच्या ईशान्येमध्ये निर्माण कराच. नंबर 2, जे मी रंगांचं संतुलन सांगितलं आहे ते इझिली तुम्हाला करण्यासारखं आहे, ते तुम्ही नक्की करा. तिसरी गोष्ट मी तुम्हाला असं सांगेन की तुम्ही वर्षातून एकदा तरी तुमच्या घरामध्ये होम हवनात्मक पूजा नक्की करा. चौथी गोष्ट मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला तुमच्या पितरांचं पण स्मरण करायचं आहे. कारण तुमच्या म्हणजे एक लक्षात घ्या, कर्म, प्रारब्ध आणि वास्तू या 3 गोष्टी आहे. पण त्याच्यात पितरांचे आशीर्वाद किंवा पितरांचा आडसरसुद्धा मानवी जीवनावर महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्यांचे जे काही तुमच्या घराण्याच्या समाजाच्या पद्धतीप्रमाणे तो श्राद्धविधी पितरांसाठी नक्की करा. आणि 5वा विषय मी असं सांगेन की त्यातल्या म्हणजे शक्यतोवर तुम्हाला मी असं म्हणेन की जर जास्तीत जास्त वास्तुतत्वांचं जर तुम्हाला पालन करता आलं आहे त्या परिस्थितीमध्ये, किंवा एक पोलिओ ट्रिपलसारखं व्हॅक्सिन जर तुम्हाला वास्तूला देता आलं, तर खऱ्या अर्थाने तुमच्या जीवनातले जे 3 भाग आहेत, प्रारब्ध, कर्म आणि वास्तू, तर हा वास्तूचा जो 1/3 इफेक्ट आहे, 33% इफेक्ट, हा तुम्हाला 100% मिळेल. आणि थोडक्यात तुमच्या जीवनातला यशाचा स्कोअर चांगला वाढू. प्रत्येक वास्तूमध्ये ना अनावश्यक वस्तू किंवा ज्याला आपण क्लटर, कचरा म्हणतो, तो मुळीच नसावा. जेवढी तुमची वास्तू स्वच्छ तेवढी प्रसन्नता जास्त आणि तेवढं यश जास्त. दिवाळी तोंडावर आली आहे, अगदी एका आठवड्यावर आली आहे.
तर त्या दृष्टीने आपल्याकडून टिप्स मिळाल्या असं तर खूप आवडलं असतं आम्हाला सर्वांना. हां, दिवाळीच्या बाबतीत सुद्धा मी तुम्हाला एक सांगू का, की दिवाळी सणाच्या वेळी प्रत्येक घरामध्ये जी ऊर्जा लेवल असते ना, ती हायेस्ट पॉझिटिव्हनेस असतो. म्हणजे माझं तुम्हाला सांगणं आहे की वर्षाचे 365 दिवस दिवाळीतल्या लक्ष्मीपूजनच्या रात्री जेव्हा तुमच्याकडे जी प्रसन्नता असते ना, ती 365 दिवस कशी असेल याचा प्रयत्न करा. नंबर 1. नंबर 2, घराचं कसून साफसफाई करा. अगदी बारीकमधला बारीक कोपरा स्वच्छ कसा करता येईल, अनावश्यक सामान कचरा कसा जाऊ शकेल ते सगळं बाहेर काढा. तिसरी गोष्ट एक लक्षात घ्या, पुन्हा इथे शरीर, मन आणि याचं आहे, त्यामुळे दिवाळीचे सगळे व्यंजन पदार्थ शरीराला ऊर्जा. त्याच्यानंतर ही जी काही सजावट त्यातून प्रसन्नता, म्हणून मन आनंदी, म्हणजे ती सजावट, प्रसन्नता. आणि तिसरी गोष्ट, आपण 5 दिवस म्हणजे तसं बघायला गेलं तर वसुबारसपासून पाडव्यापर्यंत रोज काही ना काही आध्यात्मिक विधी, पूजा, त्यामुळे आत्म्याला शांती. त्यामुळे शरीर, मन, आत्मा, त्यामुळे हे सगळं म्हणजे दिवाळी खऱ्या अर्थाने मी तुम्हाला एक सांगू का, खास करून ना मला जेनझी आणि मिलेनियल्सना सांगायचं आहे की बाबांनो, या गोष्टीकडे ना जरा तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून बघा. आणि जेनझी आणि मिलेनियल्सच्या पालकांना सांगायचं आहे की वसुबारसचं महत्त्व काय आहे, का गाईला पूजा करायची, का धनतेरसच्या दिवशी धन्वंतरी आणि कुबेराची पूजा करायची. लक्ष्मीपूजनच्या दिवशी फार महत्त्वाचं आहे बरं का. लक्ष्मीपूजनवर मी तर उलट असं म्हणेन की त्या दिवशी तुम्ही श्रीयंत्राची पूजा केलीच पाहिजे. मेरू श्रीयंत्र तुमच्या घरात असलंच पाहिजे. आणि त्या दिवशी तुम्हाला बरं, त्या दिवशी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा करायची आहे. विष्णू मागे, लक्ष्मी, गणेश आणि सरस्वती तिघांची पूजा करायची. बरं, त्या दिवशी तुम्हाला झाडूची पण पूजा करायची आहे. का करायची आहे? कारण ती लक्ष्मीची मोठी बहीण आहे. अलक्ष्मी. लक्ष्मी तुम्हाला धनसंपत्ती, समृद्धी देते, तर ती अलक्ष्मी आहे ना, ती तुमच्या घरामध्ये गरिबी आणते, दुर्दशा करते तुमची. पण त्या दोघी बहिणी आहेत. पण त्या दिवशी तिची पूजा करायची. का करायची? हे अलक्ष्मी, तू माझ्या घराबाहेर राहा, आणि हे लक्ष्मी, तू माझ्या घरात राहा. कारण या दोघींमध्ये एक करार आहे, जिथे लक्ष्मी असेल तिथे अलक्ष्मीनी यायचं नाही. पण ती अलक्ष्मी आहे ना, प्रत्येक घरामध्ये प्रवेश करायला इच्छुक आहे. आणि एक लक्षात घ्या, आपण मगाशी रिलेशनशिपचा उल्लेख केला ना, आज प्रत्येक घरामध्ये जी अशांतता आहे ना, कारण त्या अलक्ष्मीने आमच्या घरामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे तो कचरा बाहेर काढा, तुमच्या मनातले घाण विचार बाहेर काढा, तुमचं शरीर, मन, वास्तू शुद्ध करा, सात्विक करा. आणि ती सात्विकता सतत आयुष्यभर पाळा. खूप काही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक सांगू, द्यायला शिका. तुम्ही जेवढं लोकांना द्याल, निसर्गाला द्याल, एक आंब्याची बी पेरली तर वर्षानुवर्ष तुम्हाला हजारो आंबे मिळतात. चांगलं पेरा, चांगलं काम करा. शेवटी तुम्ही वसुबारसचं सांगितलं की का पूजा केली पाहिजे. वसुबारसचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की गाईमध्ये प्रचंड पॉझिटिव्ह एनर्जी आहे. त्यामुळे ती पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे असं आहे की अनेक ठिकाणी आपल्या पुराणांमध्ये असं उल्लेख की सगळे 33 कोटी देव गाईच्या शरीरात आहेत. आणि खरोखर तुम्हाला मी सांगतो की तुम्ही ना त्या गाईच्या सान्निध्यामध्ये 5 मिनिटं घालवा. तो जो ऑरा, त्या ज्या एनर्जी आहे ना, त्या तुम्हाला प्रचंड चांगल्या जाणवतील. आणि त्यात ती जर गाय मातृत्वाच्या भूमिकेत असेल, कारण ते वसू बारस, गाय आणि बछडा, किंवा लिटरली तो बछडा गाईचं दूध पितोय, त्या मातृत्वामध्ये, म्हणजे एक लक्षात घ्या, तिच्यामध्ये ईशत्व आहे, देवत्व आहे, पण त्या सगळ्यात वरचं मातृत्व आहे. त्यामुळे ईशत्व आणि मातृत्व ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात ना, त्याच्या इतकी पवित्र गोष्ट जगात कुठे नसेल. त्यामुळे तिला काहीतरी खाऊ घाला.
इनफॅक्ट तुम्ही खाऊ घाला, अशा पद्धतीने खाऊ घाला की तिची जी खरखरीत जीभ आहे ना, ही तुमच्या हातावर अक्षरशः रगडली गेली पाहिजे, घासली गेली पाहिजे. ती जर घासली गेली ना, तर असं आहे की ह्या सगळ्या ज्या नवग्रहांच्या पिढा आहेत ना, त्या तिच्या एक जिभेने तुमच्या हाताला केलं तर सगळ्या पिढा निघून जातात. एवढी शक्ती आहे तिच्यामध्ये. त्यामुळे पहिले तिचे आशीर्वाद घ्या. म्हणून वसुबारसपासून सुरुवात होते. मग दुसऱ्या दिवशी धन्वंतरी आणि कुबेर. आता वास्तुशास्त्राची गरज आपल्याला कधी लागते जेव्हा आपल्याला समजतं की वास्तुदोष आहेत. पण वास्तुदोष नुसतं असून पण कोणाला त्याचं रेमेडी घ्यायची गरज नाही वाटणार अनटिल अँड अनलेस त्याचा काहीतरी अफेक्ट होतो आहे. तर आपण ते जाणून घेऊया. माझे 4 सेक्टर्स आहेत, 4 सेक्शन्स मी पाडलेत. त्या 4 सेक्शनमध्ये वास्तुदोष कसे अफेक्ट करतात ते आपल्याकडून जाणून घ्यायला खूप आवडेल. पहिलं तर आहे की याचे मानसिक परिणाम, वास्तुदोषाचे मानसिक परिणाम काय असतात? या दोषांकडे येण्यापूर्वी ना, वास्तुदोष का निर्माण होतात ना, मला थोडंसं त्याच्याबद्दल प्रकाश टाकावा असा वाटतोय. काय ना की हे जे 5 तत्व आहेत यांचं 8 दिशांबरोबरचं एक समीकरण आहे, इक्वेशन आहे. ते जर आपण बॅलन्स केलं तर तुमची वास्तू वास्तुशास्त्रानुसार होते. दुर्दैव आपल्याकडे काय माहिती आहे का, की आपल्याकडे जे आर्किटेक्चरचं एज्युकेशन दिलं जातं, कृपया मी कुठल्याही आर्किटेक्ट्सवर टीका करू इच्छित नाही आहे, पण आपल्याकडचा आर्किटेक्चरचा अभ्यासक्रम असा बनला आहे, तुम्हाला माहिती आहे आपल्या आर्किटेक्चरमध्ये भारतीय गृहशैली हा विषयच नाही आहे त्यांच्या सिलेबसमध्ये. त्यांच्याकडे गॉथिक आहे, इटालियन आहे, इस्लामिक आहे. हां, भारतीय वास्तुशास्त्र त्यांनी फक्त मंदिराचं, आणि ते पण आर्किटेक्चरच्या पहिल्या वर्षात काही मोजके लेक्चर्स आहेत. ओके. इनफॅक्ट तो विषयसुद्धा महागहन आहे. एनिवे, आपल्याला वास्तुदोषांवर बोलायचं. तर प्रश्न हा आहे की जेव्हा तुम्ही ते निसर्गाचं संतुलन बिघडवता त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो. आता मी पुन्हा म्हणेल की मॅकॉलेच्या एज्युकेशन सिस्टीमने जे आर्किटेक्चरचा सिलेबस भारतात आणला, त्यातून तयार झालेले आर्किटेक्ट, म्हणजे थोडक्यात मी असं म्हणेन की पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव असलेले डिझायनर. हे दुर्दैव आहे आपलं की आपण त्या पद्धतीने आपण त्याच्यावर काम करतो. सो आता इथे प्रश्न हा असतो की आम्हाला बेसिकली जेव्हा आपल्याकडची जॉईंट फॅमिली सिस्टीम ब्रेक झाली आणि न्यूक्लियस फॅमिलीकडे, म्हणजे एका घरामध्ये जिथे 40 माणसं राहत होते, वेगवेगळे व्हायला लागले, तेव्हा नॅचरली आणखीन 15-20 घरांची डिमांड निर्माण झाली. बरोबर. त्यामुळे मग आपल्याकडे सेल्फ कंटेन्ड फ्लॅट सिस्टीमची घरं ही विकसित झाली. त्यामुळे जमिनीचं क्षेत्रफळ, FSI, हा सगळा बिझनेसची गणितं तयार झाली. पण मला इथे एक गोष्ट सांगायची, पूर्वीच्या घरांना पण प्रवेशद्वार होतं, आजच्या घरांना पण आहे. तिथे दिवाणखाना होता, इथे लिव्हिंग रूम आहे. तिथे स्वयंपाकघर होतं, इथे किचन आहे. तिथे पण शयनगृह होते, इथे पण बेडरूम्स आहेत. तिथे पण म्हणजे संडास बाथरूम होते, आज इथे टॉयलेट आहेत. सो या सगळ्या गोष्टी आहेत. बरं, विशेष मी तुम्हाला म्हणजे या सगळ्या गोष्टी विचार करा, घर 300 स्क्वेअर फुटाचं असू दे नाही तर 3000 स्क्वेअर फुटाचं असू दे, या सगळ्या गोष्टी तिथे मांडता येतात. बरं, आर्किटेक्चरच्या शास्त्रामध्ये काय केलं आहे माहिती आहे का, तिथे हवा आणि प्रकाश या गोष्टींचा विचार केला जातो. भारतीय वास्तुशास्त्र हवा, प्रकाश सोबत जलतत्व, अग्नितत्व, पृथ्वीतत्व आणि आकाशतत्व, म्हणजे ते जर 2 पॅरामीटर्सचा विचार करतात तर वास्तुशास्त्र 5 तत्वांचा विचार करतो, म्हणजे मानवी जीवन समृद्ध करायचं. बरोबर. आता तुमच्या प्रश्नाकडे येऊ. तुम्ही पहिला प्रश्न मानसिक वास्तुदोष आणि मानसिक परिणाम. मानसिक परिणाम. आता इथे सुद्धा माझ्याकडे खूप मोठं उत्तर आहे, पण मी ते कसं कन्साइज करता येतं. तुम्ही जर वास्तुपुरुषाचं चित्र बघितलं तर वास्तुपुरुषाचं डोकं ईशान्यमध्ये आहे आणि त्याच्या ज्या 2 भुजा आहेत, एक वायव्येला आहे, एक आग्नेयेला आहे, आणि त्याचे 2 पाय नैऋत्येला आहे, आणि हा त्याचा पोटाचा भाग जो आहे तो मध्यभागी म्हणजे ब्रह्मस्थानात आहे. आता मनाचा जो प्रश्न आहे, डोकं ईशान्यमध्ये,
बुद्धी, मस्तिष्क. एक सिंपल गोष्ट लक्षात घ्या, तुमचं डोकं शांत तर मन प्रसन्न, आणि मन प्रसन्न तर हायेस्ट क्रिएटिव्हिटी, इनोव्हेशन, प्रॉडक्टिव्हिटी, एफिशियन्सी. बरोबर. हा झाला एक भाग. पण जर तुमचं डोकं अशांत असेल तर हे सगळं तुम्ही उद्विग्नता, फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन, अँझायटी या सगळ्या गोष्टी येतील. म्हणजे थोडक्यात तुम्हाला एक सांगू का, आता ईशान्य दिशा काय करते, म्हणजे नॉर्थ ईस्ट काय करते, तर नॉर्थ ईस्टमध्ये जलतत्व आहे. जलतत्वामध्ये प्रवाहिता आहे म्हणजे प्रोग्रेस. जलतत्वामध्ये शीतलता आहे, डोकं शांत असणं गरजेचं आहे. आणि नॉर्थ ईस्टमध्ये सात्विकता आहे. सात्विकता म्हणजे देवघराची जागा आहे. आणि एक लक्षात घ्या, तुम्हाला विज्ञान भौतिक सुख देतं, पण अध्यात्म तुम्हाला मनःशांती देते. त्यामुळे ईशान्यमधलं ईशतत्व एका बाजूला तुमच्या जलतत्व तुमच्या बुद्धीला प्रवाहित करतं, उत्तेजित करतं, क्रिएटिव्हिटी, ॲक्टिव्हिटी, इनोव्हेशन आणतं, तर ईशतत्व बॅलन्स आणतं, शांतता आणते, समाधान आणते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर तिथे तुमच्या संतुलित झाल्या ना, तर तुमचं मन संतुलित, आणि मन संतुलित तर तुमची मानसिकता योग्य. पण आता याच्यावर एक दुसरा भाग बघा. आपण ह्या 8 दिशांमध्ये फिरतोय. मी मगाशी फक्त नॉर्थ ईस्ट आणि ईस्ट ह्या 3 दिशांमध्ये हे केलं. आता आपण नॉर्थकडून थोडंसं डाव्या बाजूला सरकलं तर नॉर्थ ऑफ नॉर्थ वेस्ट. ओके. आता हा जो नॉर्थ ऑफ नॉर्थ वेस्ट भाग जो आहे ना, हा कुठेतरी ना तुम्हाला एका विजातीय आकर्षण, सेक्शुअल अट्रॅक्शन्स अशा पद्धतीने तो डिस्टर्ब करतो. वायव्य चंचलता आणतो. त्याच्याही परीक्षा मी तुम्हाला सांगतो की नॉर्थ वेस्ट आणि वेस्ट यांच्यामध्ये एक भाग आहे, त्याचं नाव आहे वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट. ओके. आम्ही त्याला वास्तुशास्त्रामध्ये डिप्रेशनचा भाग म्हणतो. म्हणजे जर तिथे तुमचं वास्तव्य अस्तित्व जास्त असलं तर तुम्हाला ती उदासीनता, विरक्ती नाही म्हणणार, पण ती उदासीनता आणि एक फ्रस्ट्रेशन तुम्हाला येणं, हा भाग त्याच्यातून येतो. दुसरा, तुम्ही खाली पश्चिम, दक्षिण आणि नैऋत्य यांच्यामधला जो भाग आहे त्याला आम्ही साऊथ ऑफ साऊथ वेस्ट म्हणतो. इथे या भागाची विशेषता अशी आहे, म्हणजे आपण याला पदमंडल म्हणतो. या पदमंडलाची विशेषता अशी आहे की तुम्ही या भागात कितीही काही काम केलं तर तुमचे सगळे एफर्ट्स वाया जाणं. अच्छा. मग तुमचे एफर्ट्स वाया गेले, तुम्हाला रिझल्ट नाही मिळाला तर तुम्हाला वैफल्य येणं. सो फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन या सगळ्या गोष्टी या पद्धतीने तुमच्यावर काम. इवन मानसिकता बेसिकली एक लक्षात घ्या, जर तुमच्या वास्तूमधल्या अग्नितत्वामध्ये म्हणजे साऊथ ईस्टमध्ये जर अग्नितत्व बॅलन्स असेल तर तुम्ही नोकरी करणारे असू दे नाही तर बिझनेसमन असू दे, तुमचा कॅश फ्लो डिस्टर्ब करतो. ओके. म्हणजे जर अग्नितत्व साऊथ ईस्टमध्ये असेल तर कॅश फ्लो चांगला असेल, पण जर अग्नितत्व तिथे नसेल तर तुमचा कॅश फ्लो बिघडेल. मग मला सांगा की कॅश फ्लो बिघडला, आपण आर्थिक विचारावर येऊ नंतर, पण मानसिकता तर डिस्टर्ब होतेच ना. त्यामुळे असे अनेक बारीक बारीक पॉईंट आहेत. मूळ मुद्दा ईशान्य आहे आणि बाकीचे हे सगळे दिशांमधले वेगवेगळे पॉईंट हे सपोर्टिंग आहेत. अच्छा. त्यामुळे हे शास्त्र तुम्हाला मी सांगू का, इतकं गहन आणि इतकं मायक्रो आहे ना की म्हणजे मन थक्क होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, की आमच्या ऋषीमुनींनी हे सगळं त्या आमच्या ग्रंथांमध्ये नमूद करून ठेवलं आहे. आम्हाला फक्त गरज आहे तर त्या ग्रंथांमध्ये डोकवायची आणि थोडासा अभ्यास करायचा. दॅट्स ऑल. म्हणजे ते हे ईशान्य जास्त अफेक्ट करते, म्हणजे ईशान्यमध्ये काही दोष असेल हो तर मानसिक त्रास जास्त होऊ शकतो असं होऊ शकतो. असं ईशान्यमध्ये अनेक गोष्टी त्यातला हा एक भाग आहे. थोडंसं एक्झाम्पलने सांगितलं तर सिम्प्लिफाईड करून. हे बघा, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं ना की जर ईशान्य दिशा बेसिकली, आता कसं आहे माहिती आहे का की पुन्हा याच्यामध्ये एक आहे की ईशान्य भागामध्ये काय असलं पाहिजे, तर प्रवेशद्वार, लिव्हिंग रूम, फक्त बाथरूम, टॉयलेट नाही, फक्त बाथरूम आणि देवघर, या 4 गोष्टी असल्या पाहिजे. या जर 4 गोष्टी इथे आल्या ना, मग तिथे हलकं असलं पाहिजे, मोकळं असलं पाहिजे, दारं खिडक्या जास्त असलं पाहिजे. हे जर सगळं आलं ना
तर मग सगळं ईशान्य पॉझिटिव्ह, म्हणजे मग तुमची इनोव्हेशन, क्रिएटिव्हिटी, मानसिक संतुलन या सगळ्या गोष्टी व्यवस्थित. आता ह्या सेम कन्सेप्टवर आपण शारीरिक त्रास किंवा वास्तुदोषाचा शारीरिक परिणाम काय होऊ शकतो? आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या, पुन्हा याला मी थोडं ईशान्य म्हणजे नॉर्थ ईस्ट बरोबरच कनेक्ट. अच्छा. कारण काय होतं माहिती का, की मी मगाशीच बोललो सकाळची सूर्यकिरणं, बरं, की ती तुमच्या घरामध्ये, बरं, आणि याही पलीकडे जाऊन मी तुम्हाला एक सांगू, एकतर तुम्ही अनेक वेळा आपण अनेक वास्तूंमध्ये जात असतो. काही वास्तूंमध्ये तुमचं मन रमतं, काम करावंसं वाटतं, आणि काही वास्तूंमध्ये अरे केव्हा एकदा मी बाहेर निघतो असं होतं. आता ही झाली तुमच्या मनाची अवस्था. पण हे का होतं? कारण तिथल्या ऊर्जा लहरी अशा असतात ना की त्या तुम्हाला आयदर स्वस्थ करतात किंवा अस्वस्थ करतात. सो आता इथे उत्तर आणि ईशान्य यांच्या म्हणजे नॉर्थ आणि नॉर्थ ईस्टच्या मधला जो एक पदमंडल आहे त्याला आम्ही नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्टचं पदमंडल म्हणतो. तर त्या भागामध्ये ना आम्ही त्याला हेल्थ सेगमेंट म्हणतो, आरोग्याशी संबंधित पदमंडल. आता इथे जर काही डेव्हिएशन्स किंवा डिस्टर्बन्स आले, जसे की आरोग्य म्हणजे आता उदाहरणार्थ कसं आहे की तिथे प्रवेशद्वार असलं पाहिजे, हलकं असलं पाहिजे, तिथे शक्यतो निळा रंग असला पाहिजे, या ठिकाणी पाण्याचं अस्तित्व असेल तर उत्तम आहे, अशा ज्या काही गोष्टी तिथे जर असतील तर ऑब्व्हियसली ते तत्त्व तुमचं बॅलन्स आहे आणि त्यामुळे त्यातून तुम्हाला आरोग्याच्या ऊर्जा चांगल्या मिळतात. शिवाय एक लक्षात घ्या की जी वैश्विक ऊर्जा, मगाशी मी जसं सांगितलं की जसं वाहन पुढे जातं समोरून ऊर्जा येते, तशी ही पृथ्वी फिरताना ती पुढे जाते, म्हणजे फिरता फिरता जी पुढे जाते असं दोन्ही पण स्वतःभोवती फिरते आणि सूर्याभोवती पण फिरते. त्यामुळे त्या पुढच्या प्रवासामध्ये जाताना ती वैश्विक ऊर्जा. बरं, आता बेसिकली याच्यामध्ये कसं माहिती आहे का की आरोग्याचं गणित फार हा आपला नॉर्थ ॲक्सिस, त्याच्या बरोबर 90 अंशावर पूर्व डिग्री ही पृथ्वी अशी पुढे चालली आहे. मग ही जर पुढे चालली आहे तर ती वैश्विक ऊर्जा नॉर्थ ईस्टमधूनच तुमच्या घरात येते. घर म्हणजे मी इथे फक्त घर नाही म्हणत आहे, प्रत्येक वास्तू म्हणजे हॉटेल, हॉस्पिटल, बँक, शाळा, कॉलेज, ऑफिस, दुकान सगळं. तर ही ऊर्जा जेव्हा तुमच्या घरात येते, म्हणून इथे दारं खिडक्या जास्त असलं पाहिजे, म्हणून इथे उतार असलं पाहिजे, इथे मोकळं असलं पाहिजे. ती ऊर्जा ॲबंडंटली तुमच्या घरात येईल आणि ती जर तुमच्या घरात आली तरच तुमचं घर ऊर्जामय होणार आहे. म्हणून तुम्हाला बेसिकली, आणि जर ऊर्जा चांगली आली तर शरीर प्रसन्न, मन प्रसन्न. त्यामुळे एक लक्षात घ्या की शरीराचं गणित हे सगळं ऊर्जेवर आहे. तुम्ही एखाद्या बंदिस्त जागेत राहा, तुमचं शरीर पण म्हणजे एनर्जी हळूहळू लॉस होईल आणि मन पण उदास होईल. आणि शरीर आणि मन दोन्ही उदास झालं तर काय क्रिएटिव्हिटी मिळणार? त्यामुळे तो सगळा प्रकाश, ती जलतत्वाची प्रवाहिता. बरं, आता ह्याच्यामध्ये माझा एक रिसर्च पेपर आहे मी जो पब्लिश केला. ईशान्य दिशेमध्ये जे काही मगाशी मी सांगितलं ते आणि जलतत्व हे जर नसेल तर ईशान्य दिशा बिघडली असं आपण म्हणतो. ईशान्य दिशा बिघडली तर आरोग्याच्या तक्रारी, पण मायनर आजार, हायर फ्रिक्वेन्सी. आज डोकं दुखतं आहे, उद्या काय ॲसिडिटी झाली, परवा काय पाय दुखतोय, असं अशा प्रकारच्या येणार तक्रारी येणार. पण ईशान्यमधलं जलतत्व आणि आग्नेय म्हणजे साऊथ ईस्टमधलं अग्नितत्व हे दोन्ही जर डिस्टर्ब झाले एकाच वेळी तर तुमच्याकडे गंभीर स्वरूपाचे आजार नक्की येऊ शकतात. म्हणजे नॉर्थ ईस्ट आणि साऊथ ईस्ट हे जर दोघं एकाच वेळी या दोन्ही दिशांमध्ये जर तुमच्याकडे वास्तुदोष आले तर गंभीर आजार येणं ऑब्व्हियस किंवा निश्चित असतं. एवढं मी नक्की सांगू शकेन. तुमच्या बघण्यातला असा एक अनुभव की तुम्ही म्हणताय ते आर्थिक परिस्थिती त्या गोष्टीमुळे तुम्हाला येते असं वाटलं, तुम्ही त्याचं सोल्युशन दिलं आणि ती परिस्थिती टर्न अराउंड झाली, असं काही आहे का? आर्थिक सॉरी शारीरिक. हां सॉरी. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या की बऱ्याच वेळा आम्ही असं होतं की एक सिंपल गोष्ट की एखाद्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती आजारी आहे, ज्याला आपण प्रदीर्घ कालावधीपासून ती आजारी,
पण जर त्या व्यक्तीला उत्तर ईशान्य या भागामध्ये जर आपण त्याला झोपवलं किंवा त्याचं वास्तव्य त्या भागात वाढवलं तर ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये फरक पडतो. इनफॅक्ट आता हा झाला शारीरिक फरक. मी तर तुम्हाला एक मानसिक बदल झाल्याचं पण एक उदाहरण तुम्हाला देऊ शकतो. मी एका जेलला व्हिजिटर म्हणून गेलो होतो. सुदैवाने त्या जेलचा सुपरिटेंडंट माझा विद्यार्थी होता. आम्ही ते जेलमध्ये गेलो, जेल बघत होतो. नॅचरली सगळ्या वेगवेगळ्या कोठड्या होत्या. एका कोठडीमधल्या कैद्यांमध्ये प्रचंड वाद भांडणं चालले होते. आता हा माझा स्टुडंट, तो सुपरिटेंडंट, त्याला एकदम असं ऑकवर्ड झालं की अरे सर आलेत आणि आता हे असं कसं चाललं आहे. मी त्याला म्हटलं, हे बघ, ही सगळी जी गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं आहेत ना, मुळात माणसामध्ये तामसिक वृत्ती म्हणजे सत्व रज तम मधली तामसिक वृत्ती जर वाढली ना तर तो गुन्हेगारीकडे पण जाऊ शकतो. तर हे मुळातच तामसिक प्रवृत्तीचे आहेत. आणि त्यात तू म्हटलं त्यांना आग्नेय दिशेमध्ये बसवलंयस, कारण ती जी कोठडी होती ना ती त्या संपूर्ण जेलच्या आग्नेय दिशेमध्ये होती. त्यामुळे मुळात तापट आणि त्याला अग्नीमध्ये बसवलं. आता विचार करा, मी त्याला काय केलं, म्हटलं तू यांना इथून काढ आणि अमुक एक कोठडी त्याला सांगितली तिथे त्यांना शिफ्ट कर. ती ईशान्य दिशेमध्ये होती. म्हणजे ईशतत्व म्हणजे जलतत्वाची शीतलता आणि ईशतत्वाची सात्विकता, त्या दोन्ही गोष्टी होत्या. आणि मी त्याला सांगितलं ह्यांना तिकडे ट्रान्सफर कर आणि मला 3 महिन्यांनी रिपोर्ट दे. त्याने मला 2 महिन्यातच फोन केला ना, सर त्यातले 80% माणसं शांत झाली आहेत. मग विचार करा की तुम्ही बेसिकली किंवा आता मगाशी मी जसं सांगितलं की वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्टमध्ये झोपणारा माणूस त्याच्यामध्ये डिप्रेशन लवकर येतं. कारण त्याची मती एकदम कुंठित होऊन जाते. साऊथ ऑफ साऊथ वेस्टमध्ये झोपणारा माणूस किंवा तिथे वास्तव्य करणारा माणूस किंवा तिथे एंट्रन्स असलेला माणूस, त्याला खूप मेहनत करून सुद्धा अपयश येत आहे तर त्याला वैफल्य येणार. तर एका बाजूला शारीरिक आणि दुसऱ्या बाजूला मानसिक, ह्या अशा दोन्ही गोष्टी तुमच्या मानसिकतेवर, तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम करतात. आणि याचे शेकडो नाही, मी हजारो उदाहरणं देऊ शकतो. म्हणजे पुन्हा एक उदाहरण देऊ इच्छितो. सध्या ना मला कोणावर टीका करायची नाही आहे, पण लोक मिसगाईड कसं करतायत किंवा घाबरवण्याचं काम कसं. सध्या ना उत्तर भारतातल्या काही लोकांनी यूट्यूब शॉर्ट्स रील्समधून ईशान्य म्हणजे नॉर्थ ईस्टमधला टॉयलेट म्हणजे कॅन्सर ही एक अतिशय घाणेरडी आणि घाबरवणारी प्रवृत्ती वाढवली आहे. बरं, ह्याच्यामध्ये झालं काय माहिती आहे का, की उत्तर भारतामध्ये ही गोष्ट मला प्रकर्षाने दिसून येते. एका कोणीतरी मोठ्या दिग्गजाने ही व्हिडिओ टाकली ना तर मग त्याचे 40-50 चमचे आहेत. सॉरी मी चमचा शब्द वापरला, पण मला म्हणजे तो जाणून बुजून माझा राग व्यक्त करण्यासाठी ते पण तिसरी ओढतात. मग मला सांगा की जर सोशल मीडियावर 40 व्हिडिओ आल्या नॉर्थ ईस्टचा टॉयलेट म्हणजे कॅन्सर, आणि खरं सांगतो त्या इतक्या इफेक्टिव्ह झाल्या आहेत, लोक म्हणजे जे फेक नॅरेटिव्ह म्हणतात ना याचं वास्तुशास्त्रातलं बेस्ट उदाहरण. त्यामुळे लोक इतके प्रचंड नॉर्थ ईस्टचा टॉयलेट म्हटला म्हणजे कॅन्सर ही भीती निर्माण झाली आहे. आणि मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की एक लक्षात घ्या, वास्तू रविराजने भीती कधीच पसरवली नाही. मी का पसरवली नाही भीती तुम्हाला एक सांगू, त्यामागचं कारण पण मी तुम्हाला सांगू. आणि मी माझ्या हजारो विद्यार्थ्यांमध्ये ती मानसिकता बसवली आहे. हे बघा, एक लक्षात घ्या, प्रत्येक माणूस जेव्हा जन्माला येतो ना तेव्हा तो काहीतरी तकदीर घेऊन येतो. मी नेहमी हे उदाहरण देत असतो, म्हणजे आत्तापर्यंत 100 वेळा हे उदाहरण तसं. देवाने जर माझ्या नशिबात 100 कोटी लिहिले असतील ना त्यातला 1 पैसा कमी मिळणार नाही, 1 जास्त पण मिळणार नाही. मग जर बेसिकली मग मी शॉर्टकट कशाला घेऊ, त्यापेक्षा मी जर चांगलं काम केलं तर कर्म, प्रारब्ध आणि वास्तूच्या थेअरीनुसार माझा कर्माचा बॅलन्स वाढेल ना.
आणि माझ्या कर्माचा बॅलन्स वाढला तर पुढचा जन्म माझा चांगला होईल. हां. म्हणजे याचा अर्थ मला शॉर्टकट किंवा लोकांना घाबरवणं, भीती दाखवणं काही गरज नाही आहे. जेवढे मिळायचे तेवढेच मिळणार आहे. मग म्हणून मी तुम्हाला सांगतो की घाबरवू नका, मिसगाईड करू नका आणि घाबरवून लोकांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊ नका. कारण शेवटी पुन्हा एक लक्षात घ्या, जे पेराल ते उगवतं. ॲक्शन रिॲक्शन इक्वल अँड अपोजिट. सो म्हणून मी तुम्हाला सांगतो की आता त्या भीतीसाठी मग शेवटी मला काय करावं लागतं की हे सगळं बकवास आहे. ईशान्येचा टॉयलेट म्हणजे कॅन्सर हे पूर्णपणे. आता मी त्याच्यासाठी उदाहरण दिलं आहे. माझं एक घर आहे, 23 वर्षापासून ती वास्तू मी घेतली आहे, 12 वर्ष मी त्याच्यात राहिलो आहे. माझं ऑफिस तिथे 11 वर्षापासून मी काम करतो आहे, तिथे पण नॉर्थ ईस्टला टॉयलेट आहे, कोणाला काही झालं नाही आहे. आणि माझ्या हजारो क्लायंट्सना नॉर्थ ईस्टमध्ये टॉयलेट असताना त्यांना आम्ही ट्रीटमेंट दिली आहे आणि हजारातल्या क्वचित एखाद्याला कॅन्सर असेल, 999ला नाही आहे. त्यामुळे हे सगळं बेसिकली मला एवढंच सांगायचं आहे की एका बाजूला तुम्ही शाश्वत किंवा शुद्ध शास्त्र लोकांसमोर मांडा, भीती नका मांडू. आणि भीतीसुद्धा माणसाला आजारी पाडण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. वाय यू डू दॅट? डोंट डू दिस. दॅट्स ऑल. आता शारीरिक झालं, मानसिक झालं, आर्थिक वास्तुदोष आणि आर्थिक म्हणजे काय चुकीचं केल्याने आर्थिक अडचणी वाढत आहेत आपल्यामध्ये. पराग, हा विषय म्हणजे तर तुम्हाला म्हणशील ना तर मी नुसत्या ह्या विषयावर आपण एक पॉडकास्ट करू इतकं साहित्य माझ्याकडे आहे. प्रश्न कसा आहे ना की आता 2 मिनिटात जर त्याचं सांगायचं झालं तर इथे ना वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा पैसे आणून देते. म्हणजे पैसे येणाऱ्या सगळ्या अपॉर्च्युनिटीज किंवा पैशाचे मार्ग उत्तर म्हणजे नॉर्थ दिशा देते. अच्छा. आता ते आलेले पैसे किंवा आलेली अपॉर्च्युनिटी एनकॅश कशी करायची याची बुद्धी नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य दिशा देते. पुन्हा ईशान्य. हां. त्यानंतर तो आलेला पैसा किंवा एखाद वेळेस तुम्हाला एखादी ऑर्डर मिळाली आहे किंवा एखादा प्रपोजल तुमच्याकडे आला आहे, ते कसं वर्कआउट करायचं याची बुद्धी नॉर्थ ईस्ट देतं. ओके. पण ते काम ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन करायचं म्हणजे जर प्रोडक्शन असेल किंवा काहीतरी असेंब्लिंग असेल किंवा काहीतरी लिखाण असेल किंवा काहीतरी क्रिएशन असेल, या सगळ्या गोष्टी म्हणजे थोडक्यात तुमच्या रिसोर्सेसचं युटिलायझेशन हे साऊथ ईस्ट करते. अच्छा. हां, आग्नेय दिशा म्हणजे पैसा अपॉर्च्युनिटी आली, यूज कशी करायची त्याची योजना ईशान्येने बनवली, साऊथ ईस्ट त्याला अंमलात आणते. बरं, हे सगळं करत असताना तुमच्या आजच्या माणसाला मल्टीटास्किंग येतो, अनेक त्याला डोक्याला ताप असतात. मग दक्षिण दिशा त्याला मनःशांती आणि समाधान देते. नैऋत्य म्हणजे साऊथ वेस्ट, त्याच्याकडे आलेला पैसा स्टेबल करायचा, ग्रो करायचा की खड्ड्यात न्यायचा, हे सगळं साऊथ वेस्ट ठरवते. ओके. म्हणजे साऊथ वेस्ट पॉझिटिव्ह असेल तर तुमचा पैसा ग्रो होईल, तुमचाच पैसा स्टेबल होईल. पण त्यातसुद्धा साऊथ वेस्ट नंतर वेस्टमध्ये जेव्हा आपण जातो त्याच्यामध्ये पण एक आहे वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट. आम्ही त्या रिजनचं वास्तुशास्त्र बघितलं ना की खरंच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय का, तुमच्या सेविंग्ज होत आहेत का. म्हणजे एखाद्याचं घर बघून मी सांगतो की एका चांगल्या नामांकित बँकेचा प्रेसिडेंट माझ्यासमोर बसला आहे, त्याचा घराचा नकाशा बघितला आहे, 5 वर्षापासून तो त्या घरात राहतो आहे. आता दिवाळी आली आहे आणि तेव्हा तसंच झालं होतं. मी त्याला म्हटलं 5 वर्षापासून ह्या घरात तू राहतो आहे, आपण भारतीय लोक दिवाळीला सोनं खरेदी करतो, 5 वर्षात तू कुठल्याही प्रकारे कधी सोनं घेतलं का किंवा कुठल्या सेविंग इन्व्हेस्टमेंट झाल्या आहेत का. बघा, एका नामांकित बँकेचा प्रेसिडेंट लेवलचा माणूस, प्रचंड मोठं पॅकेज त्याचं, पण तो म्हणतो साहेब त्यासाठीच तर तुमच्याकडे आलो आहे ना. आता बघा, त्याने मला त्याचा प्रॉब्लेम नाही सांगितला, मी त्याच्या घराचा नकाशा बघतो, वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट त्याचा बिघडला आहे, त्याची सेविंग इन्व्हेस्टमेंट होत नाही आहे. मग आता त्याच्यासाठी तिथे करेक्शन्स करणं किंवा त्या निगेटिव्हिटीला दूर करणं, मग सेविंग इन्व्हेस्टमेंट. आता त्याच वेळी तुम्हाला सांगतो की पश्चिम दिशा, तुमच्याकडे आलेला पैसा तुम्हाला फायदा देईल म्हणजे प्रॉफिट देईल का नुकसान देईल, हे पश्चिम दिशा ठरवते. अच्छा.
हां, त्यामुळे मी जेव्हा कुठल्याही कॉर्पोरेट्समध्ये जातो किंवा कुठल्याही फॅक्टरीमध्ये जातो ना, तर ॲज अ वास्तुतज्ञ मी त्यांची बॅलन्स शीट न बघता, त्यातलं मला काही कळत नाही, बॅलन्स शीट न बघता सांगू शकतो की तुमची प्रॉफिटेबिलिटी चांगली आहे का खराब आहे. वेस्टवरून पश्चिम दिशेवर. सो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, म्हणजे पैसा, पहिली गोष्ट येण्यासाठी उत्तर, वापरण्यासाठी आग्नेय आणि त्याला स्टॅबिलाइज आणि ग्रो करण्यासाठी साऊथ वेस्ट, या 3 महत्त्वाच्या दिशा आहेत. त्या आपण कशा मॅनेज करायच्या. मी म्हटलं ना की कमीत कमी एक पॉडकास्ट मी ह्या एका विषयावर नक्की देऊ शकतो, इतका हा गंभीर मोठा विषय आहे. आणि तसंही मी तुम्हाला एक सांगू का की वास्तुशास्त्रामध्ये मी आणि माझी मिसेस मंजुश्री, आम्ही दोघंही या विषयावर म्हणजे गेल्या 31 वर्षापासून अभ्यास करतोय, 27 वर्षापासून प्रॅक्टिस करतोय. आणि मी तुम्हाला एक सांगतो की जर आम्ही दोघंही या विषयावर जर बोलायला सुरुवात केली नॉनस्टॉप, आम्हाला 200 तास पण कमी पडतील. इतका अभ्यास आणि अनुभव ह्या दोन्ही गोष्टी आपल्याकडे आहेत. त्याच्यामुळे पण ह्या तुम्ही म्हणता ना की पैसा येतोय उत्तरेकडून, पण असं तुमच्या अनुभवात की असं काय झालं की तिकडे चुकीच्या गोष्टी आहेत किंवा चुकीच्या वास्तूमध्ये काहीतरी प्रॉब्लेम त्यांनी क्रिएट केलेला आहे, त्यामुळे तो फ्लो थांबला आहे, तर अशा कॉमन मिस्टेक्स काय असतात? एक पहिली गोष्ट कसं असतं ना की बऱ्याच वेळा असं असतं की उत्तर दिशा बंदिस्त असते. बरं, आता फ्लॅट सिस्टीममध्ये तुम्हाला तिथे खिडक्या वगैरे दरवाजे ओपन करणं शक्य नाही आहे. मग दुसरी गोष्ट असते, तिथून जर आता ते नाही करतायत तर तुम्ही अननेसेसरीली तिथे जडत्व निर्माण केलं आहे का, हेवीनेस क्रिएट केला आहे का, किंवा अनावश्यक वस्तू, रद्दी, कचरा, क्लटर हा जमा झाला आहे का. तिसरी गोष्ट रंगांचं. आता उत्तर दिशेमध्ये म्हणजे एक साधी सिंपल गोष्ट मी तुम्हाला सांगतो की म्हणजे आजच्या पॉडकास्टमध्ये सुद्धा लोकांना ती माहिती म्हणजे फायदेशीर आहे की अगदी काही नाही ना तर प्रॉपर संपूर्ण घराच्या उत्तर दिशेमध्ये जर त्यांनी काही निळ्या रंगाची वस्तू किंवा निळ्या रंगाची निर्मिती केली किंवा साधा एखादा निळ्या रंगाचा पडदा किंवा सोफा कव्हर निळ्या रंगाचं केलं, सिम्बॉलिक निळा रंग जरी तिथे आणला, पण लाल रंग रिमूव्ह करायचा, लाल रंग तिथे नको, बघा लगेच काही दिवसात तुम्हाला तिथे हे दिसेल, तुम्हाला ऑर्डर्स किंवा पैशाचा फ्लो आहे. दुसरा गोष्ट कुबेर. आता वास्तुशास्त्राप्रमाणे ना 8 दिशांचे अष्टदिक्पाल आहे. दिक्पाल म्हणजे पालक, दिशांचा पालक तो दिक्पाल. आता उत्तर दिशेचा पालक आहे कुबेर. आता हा कुबेर कोण आहे म्हणजे जर आजच्या कॉर्पोरेट लँग्वेजमध्ये त्याची इंट्रोडक्शन हवी असेल तर तो मी म्हणेन की तो मेसर्स गॉड अँड कंपनीचा CFO आहे. म्हणजे एक लक्षात घ्या, लक्ष्मी पैसा देते पण पैशाचं संरक्षण आणि संवर्धन तिचा 3ऱ्या क्रमांकाचा मुलगा कुबेर करतो. अच्छा. तर हा कुबेर तुमच्या वेल्थ मॅनेजमेंटचं काम करतो, त्यामुळे त्याला उत्तरेत बसवा किंवा त्याचं यंत्र उत्तरेत बसवा, बघा फरक पडणार नक्की 100%. सो अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या केल्यानं तुम्हाला त्याच्यावर बेनिफिट्स नक्की मिळू शकतात. आता शेवटचं म्हणजे प्रापंचिक, कारण का पैसा मानसिक वगैरे ह्याच्यापेक्षा जास्त किंवा सगळ्याचं कारण आपण म्हणू शकतो प्रापंचिक. जर प्रापंचिकमुळे आर्थिक परिस्थिती बिघडू शकते, मानसिक सगळं, शारीरिकसुद्धा. तर ते प्रापंचिक काय म्हणजे कुटुंबामधले रिलेशन्समधले काय दोष, म्हणजे दोषामुळे काय परिणाम होतात प्रापंचिक? पराग, कसं आहे ना, प्रापंचिकमध्ये ना माझ्या तोंडातलं एक आवडतं वाक्य मी पुन्हा एकदा सांगेन. माझं आवडतं वाक्य असं आहे, म्हणजे मी ते आजपर्यंत कमीत कमी 500 वेळा तरी नक्कीच बोललो असेल. प्रसन्न वातावरणात प्रसन्न मानसिकता निर्माण होते आणि प्रसन्न मानसिकतेमधून उत्कृष्ट कार्यक्षमता आणि उत्कृष्ट कार्यक्षमतेमधून उत्कृष्ट यश मिळतं. आता याचा अर्थ प्रसन्न वातावरण. तुमच्या घरामध्ये प्रसन्न वातावरण असेल तर प्रसन्नता आली, तुमचं शरीर कम्फर्टेबल आहे, मन आनंदी आहे.
आता मन आनंदी असेल तर त्याचा संवाद पण चांगला होईल, पण जर मन बिघडलं असेल तर सगळंच बिघडलं. आता मगाशी ईशान्य, मेंदू, डोकं या सगळ्या गोष्टींचा मी तिथे विचार केला. पण एक लक्षात घ्या की वास्तुशास्त्रानुसार एका बाजूला तुमच्या वास्तूमधली वायव्य दिशा म्हणजे नॉर्थ वेस्ट ही कम्युनिकेशनची कारक आहे. संवाद, कम्युनिकेशन आणि म्हणजे हार्मनी आणि कोऑर्डिनेशन, संवाद आणि सुसंगती किंवा सुसंवाद या दोन्ही गोष्टी या वायव्य दिशेमधून. पण त्याचवेळी साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य ही दिशा रिलेशनशिपला पण तेवढंच जपते किंवा स्ट्रॉंग करते. म्हणजे जर नैऋत्य दिशा बिघडली तर रिलेशनशिप बिघडलं, वायव्य दिशा बिघडली तर कम्युनिकेशन बिघडलं. आता एक सिंपल गोष्ट आहे, म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की जेव्हा माझ्याकडे एखादी क्लायंट बसलेले असतात, एक साधं एक्झाम्पल देईन. एखादी स्त्री किंवा एखाद्या बायकोने जर नवऱ्याला म्हटलं, अहो तुम्हाला एवढं पण कळत नाही का, असं म्हटल्यावर त्याचा पण पारावर चढू शकतो. पण जर अहो जरा हे प्लीज करता का, असं जर ती बोलली तर भले भले विश्वामित्र विरघळतात. बघा, माणूस तोच, संवाद तोच आणि इफेक्ट त्याचे वेगळे. मग आता इथे काय होतं ना की तोच माणूस पण त्याचा संवाद का बदलतो, कारण वायव्य बिघडली आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो ना की ज्या ऊर्जा लहरी तुमच्या वास्तूमध्ये, आता इथे तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्याकडे जे क्लायंट येतात, मी तुम्हाला सांगू आजकाल म्हणजे मी प्रत्येक क्लायंटला, म्हणजे प्रत्येक नाही पण त्यांच्या घराचा नकाशा बघितल्यानंतर तर 100% त्यांना प्रश्न विचारतो की तुम्ही, आता सगळ्या घरांमध्ये हम दो हमारे दो असतात, तर मी त्यांना एक विचारतो की जर तुम्ही घरामध्ये स्वतःला जास्त प्रसन्न फील करता की अगदी 2 तासासाठी कुठे बाहेर गेलात तर बाहेर गेल्यावर जास्त फ्री समजतात, म्हणजे आनंदी फील करतात, तर मी सांगेन 90% लोक मला सांगतात की सर आम्ही जोपर्यंत बाहेर असतो ना तोपर्यंत आम्ही खूप प्लिझंट असतो. मग मी पुढचं, अगदी घराचा लॅच ओपन करता करताच खटके उडतात का, दोघं जण असे एकमेकाकडे बघायला लागतात. हो सर, असं बऱ्याच वेळा होतं. म्हणजे तुम्ही विचार करा की तुमच्या वास्तूचं वायुमंडल तुमच्यावर परिणाम करत असतं. मगाशी मी तुम्हाला सांगितलं एखाद्या वास्तूमध्ये तुमचं मन रमतं आणि एखाद्या वास्तूमध्ये चल केव्हा एकदा बाहेर पडतो. आणि मी तुम्हाला एक सांगतो की हा जो मानसिकतेचा प्रश्न आहे ना, म्हणजे तुम्हाला एखाद्या भव्य दिव्य मंदिरात सुद्धा प्रसन्नता मिळणार नाही, पण गावाबाहेरच्या तुटक्या पडक्या मंदिरात सुद्धा तुम्हाला प्रसन्नता मिळून जाते. सो हा जो प्रकार आहे हाच निसर्गशक्ती आणि हेच वास्तुशास्त्र. तर त्यामुळे बेसिकली एक लक्षात घ्या की ही मानसिकता, ही रिलेशनशिप. बरं, मगाशी मी तुम्हाला एक सांगितलं की 5 तत्वांनी आपण बनलोय कंपोजिशन. बरोबर. 3 त्रिगुण आहे, सत्व रज तम, आणि 6 षडरिपू आहेत, काम क्रोध मद मत्सर मोह लोभ, हे 6. बरं, आपल्याला जगात जगायचं आहे तर हे त्रिगुण पण मेंटेन करायचे आणि या षडरिपूंना लांब पण ठेवायचं. पण एक सांगू, या षडरिपूंपासून कोणीही अलिप्त राहू शकलेला नाही आहे. म्हणजे एक लक्षात घ्या की आपल्या पुराणातली एकूण एक सगळी देवतांचे कॅरेक्टर्स जरी बघितले तर त्यांच्या संपूर्ण, म्हणजे त्यांच्या पुराणांमध्ये किंवा त्यांच्या संपूर्ण जीवन प्रवासामध्ये कुठे ना कुठे कधी ना कधी त्या षडरिपूंनी त्यांना ग्रस्त केलेलं आहे. किंवा सत्व रज तमसुद्धा ते व्हॅरिएशन्स आणत असतात. मूलतः आपल्याला आपल्या संत महंतांनी, ऋषीमुनींनी सांगितलं आहे की सात्विकता जास्तीत जास्त ठेवा, राजसिक आणि तामसिक थोडी असावी, म्हणजे जेवढे आवश्यक आहे. थोडक्यात जेवणात मीठ किती असावं त्या पद्धतीने तुम्हाला त्याचं बॅलन्सिंग असलं. कारण तुम्ही मवाळ राहिलात तर लोक खाऊन टाकतील, तुम्ही क्रोधिष्ट झालात तर तुम्हाला लोक डिक्टेटर म्हणतील. सो या सगळ्या गोष्टींचं बॅलन्सिंग करण्यासाठी
तुम्हाला त्या ठिकाणी, आता ही मानसिकता पुन्हा सांगतो, वायव्य दिशेमध्ये नंबर 1 मुलांचा किंवा गेस्ट बेडरूम असला पाहिजे किंवा स्टोरेज असलं पाहिजे. अच्छा. पश्चिम वायव्यमध्ये म्हणजे वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्टमध्ये टॉयलेट असलं पाहिजे. एखादा जर कारखाना वगैरे असेल किंवा कमर्शियल शॉप असेल म्हणजे वास्तू असेल तर तिथे फिनिश गुड तिथे असलं पाहिजे. अच्छा. किंवा लॉजिस्टिक्स, डिस्पॅच, सेल्स, मार्केटिंगचे डिपार्टमेंट तिथे असले पाहिजे. एखादा कारखाना आहे तर त्या कारखान्याचं स्क्रॅप यार्ड पण वायव्य दिशेत असलं पाहिजे, जो कचरा सगळा येतो. किंवा एखादा केमिकल प्लांट आहे त्याचा ETP, एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट, तो पण वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्टमध्ये असला पाहिजे. किंवा एखादा मोठा रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स आहे त्याचा सिवेज ट्रीटमेंट प्लांट आहे, तो पण वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्टमध्ये असला पाहिजे. सो अशा काही गोष्टी जर तुम्ही बॅलन्स केल्या तर ऑटोमॅटिकली तुम्हाला तिथे सहजपणे तुम्हाला तिथे जी मानसिकता आहे, रिलेशन्स. आणखीन एक उदाहरण देतो याचं, म्हणजे असं कित्येक वेळा घडलेलं आहे माझ्याबरोबर. मी एखाद्या घराचं वास्तुपरीक्षण करायला गेलो. आता नॅचरल आहे, माझ्याबरोबर माझा एक असिस्टंट असतो. आम्ही त्या बिल्डिंगच्या गेटमध्ये एंटर होतानाच बघतो या बिल्डिंगचं गेट कोणत्या दिशेला आहे किंवा या बिल्डिंगचा मेन प्रवेशद्वार कोणत्या दिशेला आहे. जर बिल्डिंगचं एंट्रन्स वायव्य दिशेमध्ये असेल ना तर आणि जर मला लिफ्टमध्ये कोणी भेटलं तर मी सहज त्यांना विचारतो, या बिल्डिंगमध्ये शांतता किती आहे हो? तर लोक नाही सांगतात, म्हणजे खूप नाही आहे. म्हणजे वायव्य जर बिघडली असेल ना तर देखल्या देवा दंडवत ह्या म्हणीप्रमाणे आपण कोणी भेटलो तर हाय हॅलो तरी करतो. पण जर वायव्य बिघडली असेल ना तर लोक तेवढं पण नाही करणार. इतका रिलेशन्सवर फरक पडतो. सो इतका ह्या निसर्गशक्तीचा तुमच्यावर फरक पडतो. सो या पद्धतीने तुम्ही. आणि तिसरी गोष्ट एक लक्षात घ्या की सत्वरजतममध्ये मी एक गोष्ट का सांगितली की आता सध्या कॉम्पिटिशन वाढते. कॉम्पिटिशनमध्ये प्रत्येकाला पुढे जायचं, यश पाहिजे आणि प्रत्येकाला मोठं व्हायचं. प्रत्येकाला मोठं व्हायचं हे जेव्हा तत्त्व येतं ना तेव्हा तिथे स्वार्थ वाढतो. आणि ही स्वार्थ आणि स्पर्धेतलं यश हा तुम्हाला कुठेतरी ना तुमच्यातली राजसिकता तामसिकता वाढवतो. म्हणजे एक लक्षात घ्या की बेसिकली मी कधी कधी असं म्हणेन की वास्तुशास्त्र हा तुमच्या मानसिकतेला कंट्रोल करतो. पण मुळात एक सांगू का की माझं इथे आणखीन एक आवडतं पालुपद आहे. बेसिकली मुळात तुमचं मन संतुलित असलं पाहिजे. म्हणजे मी असं म्हणतो की जर एखाद्या वास्तूमध्ये किंवा एखाद्या कंपनीमध्ये वाद तंटे भांडणं खूप होत असतील ना तर मी सांगतो त्यांना की अहंकाराच्या अग्नीमध्ये पडणारं तेल म्हणजे वास्तुदोष. अच्छा. अहंकाराच्या अग्नीमध्ये पडणारं तेल म्हणजे वास्तुदोष. अहंकार हा तुमच्यात आहे, त्यामुळे तुमचा अहंकार तुम्हाला कंट्रोल करायचा आहे. मी तुमच्या वास्तुदोषाच्या माध्यमातून तो आगीचा जो भडका होतो ना तो भडका मी कंट्रोल करेन. पण तुमचं मन सात्विकतेकडे नेण्यासाठी अध्यात्म, नॉर्थ ईस्टमधलं देवघर आणि मनशांती समाधान हे तुम्हालाच आणावं लागेल. आपलं एवढं मोठं करिअर आहे याच्यामध्ये, मी फार पूर्वीपासून तुमचे अंक वगैरे वाचतोय वास्तुशास्त्राबद्दलचे. तर यासोबतच तुम्ही ग्लोबली वास्तुशास्त्र नेण्यासाठी काही वेगळा प्रयत्न करताय का किंवा काही प्रयत्न चालू आहेत का किंवा फ्युचरमध्ये आहेत असं काही? इनफॅक्ट तुम्ही जर माझ्या वास्तू रविराजचा प्रवास जर बघितला असेल तर गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या ज्या काही वेगवेगळ्या थीम ऑफ कम्युनिकेशन्स आहे तर त्या थीम ऑफ कम्युनिकेशनमधला एक महत्त्वाचा भाग आहे. आम्ही खऱ्या अर्थाने आम्ही 2 कॅम्पेन राबवलेत. म्हणजे त्यात 2 थीम आम्ही जास्त राबवल्या आहेत. एक हक्काने मागा घर वास्तुशास्त्रानुसार, याच्यामध्ये आम्ही पब्लिक अवेअरनेससाठी खूप काम करतो आहे. आणि दुसरा मेकिंग वास्तुशास्त्र ॲज ग्लोबल सर्व्हिस इंडस्ट्री. येस. कारण एक सांगू का की वास्तुशास्त्र हे अखिल मानवजातीसाठी, वास्तुशास्त्र हे खऱ्या अर्थाने सेक्युलर आहे कारण ते पंचतत्वांवर आधारित आहे. पंचतत्वाला कुठला धर्म नाही. बरोबर. आणि हे ऊर्जा मॅनेजमेंट आहे,
त्याच्यातून माणसाचा फायदा होणार आहे. त्यामुळे जर घराघरामध्ये, आणि आपण मगाशी जी चर्चा केली की फेंगशुई आणि वास्तू, नो डाऊट जागतिक पातळीवर ते आपल्या कैक पटीने पुढे आहे बरं का, कारण त्यांच्या सरकारमुळे. पण आपण त्यांच्यापेक्षा हायली पॉवरफुल आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह आहोत. त्यामुळे जर हे घराघरात पोचलं, आता मी तुम्हाला एक सांगेन की या संदर्भात मी असं म्हणेन की मी अनेक जागतिक कॉन्फरन्सेसमध्ये हा विषय मांडायचा प्रयत्न केला आहे. म्हणजे अगदी 2015 साली वर्ल्ड कम्युनिकेशन फोरममध्ये मला वक्ता म्हणून बोलवलं होतं. जगातल्या अनेक जागतिक व्यासपीठांवर मी हा विषय मांडायचा प्रयत्न केला आहे. शेकडो एक्झिबिशन्समधून मी वास्तुशास्त्राचं म्हणजे पार्टिसिपेशन केलेलं आहे. आज बेसिकली मी असं म्हणेन की अगदी प्रत्येक छोट्याच्या, आत्तापर्यंत मी 37 देशांमध्ये जाऊ शकलेलो आहे आणि मोठ्या प्रमाणावर मी तिथे काम केलं. म्हणजे अक्षरशः एखाद्या घरामध्ये 8-10 कपल्सनं सुद्धा बोलवून त्या छोट्या ग्रुपला पण मी ॲड्रेस करायचं काम केलं आहे, तर अगदी जागतिक कॉन्फरन्सपर्यंत. आणि आज सध्या म्हणजे ऑनलाईनच्या माध्यमातून आपण वास्तुशास्त्र जगभर नेण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि सुदैवाने मी असं म्हणेन की आजच्या घडीला आमचे शेकडो विद्यार्थी, म्हणजे आमच्या जवळजवळ 14,000 विद्यार्थ्यांपैकी शेकडो विद्यार्थी हे जगातल्या अनेक देशांमध्ये प्रॅक्टिस करत आहेत. म्हणजे आज अमेरिकेत कमीत कमी 10 ते 12 विद्यार्थी आहेत. UAEमध्ये जवळजवळ 7-8 विद्यार्थी आहे. ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, न्यूझीलंड, फिजी, हाँगकाँग, युरोपमधल्या अनेक देशांमध्ये माझे विद्यार्थी तिथे काम करतात. म्हणजे अगदी तुम्हाला सांगेल, मी जर्मनीमध्ये माझे विद्यार्थी आहेत, नॉर्वेमध्ये माझा विद्यार्थी आहे. सो तुम्ही सांगा देशाचं नाव, आणि तिथे बेसिकली मी असं म्हणेन की आमचे विद्यार्थी तिथे पसरलेत. किंबहुना मला अनेक ठिकाणी ऑनलाईन, आता कोविडनंतर एक गोष्ट झाली की ऑनलाईनमध्ये आम्ही सगळीकडे पोचू शकलो आणि आम्ही वास्तू रविराजच्या कार्यालयात ह्या ऑनलाईनसाठी जी काही एक आधुनिक प्रणाली हवी आहे कम्युनिकेशनची, ती सगळी आम्ही एस्टॅब्लिश केलेली आहे. आणि घराघरामध्ये वास्तुशास्त्र पोहोचेल. आणि माझ्या शेवटच्या श्वासाच्या अगोदर संपूर्ण जगाला 50,000 वास्तुतज्ञ द्यायचे. 14,000 पर्यंत पोहोचलो आहे. अरे वा. 50,000 वास्तुतज्ञ द्यायचे हे उद्दिष्ट घेऊन एक मोठं जागतिक पातळीचं एखादी वास्तूवरच्या किंवा प्राचीन ग्रंथांचं एक ग्रंथालय असावं. खूप छान. वास्तुशास्त्राची युनिव्हर्सिटी असावी. आणि शक्य झालं तर शेवटचा श्वास घ्यायच्या अगोदर कमीत कमी 100 लोकांनी खऱ्या पद्धतीने, म्हणजे 100% सत्य, म्हणजे ट्रूथफुलनेस ठेवून PhD करणं आणि वास्तुशास्त्रात PhD करणं. सो अशी एक स्कॉलर बँक तयार करणं, अशी काही उद्दिष्ट घेऊन चाललो आहे. त्यातल्या बऱ्याचशा गोष्टींमध्ये यश मिळालं आहे, यश चालू आहे आणि मी पूर्ण आशावादी आहे. आणि मी स्वामी समर्थांचा भक्त आहे आणि मला आजपर्यंत स्वामी समर्थांनी कधीच काही कमी पडू दिलं नाही आहे. त्यामुळे मला खात्री आहे की मी ते यश मिळवू शकेन. देव तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण कर. धन्यवाद. धन्यवाद सर. आज आपण वेळात वेळ काढून इकडे आलात आणि खूप भरपूर विषयावर बोलता आला, भरपूर विषयांबद्दल माहिती मिळालेली. मी प्रिपेअर करताना अजिबात असं प्रिपेअर नाही केलं की माहिती काढूया, कारण की मला माहिती, मी जेवढी माहिती काढणार ती कमी पडणार आहे. कारण का हे नॉलेज फार मोठं आहे, हे विषय फार मोठा आहे. आणि शक्य झालंच तर आपण, तुम्ही जसं सांगितलं की इतर विषयावर सुद्धा आपण फ्युचरमध्ये बोलू शकतो, तर नक्की बोलू.